आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जे पण आपण जन्माला आलोत, हं, हं. सगळ्यांच्या आयुष्यात जर काही कॉमन असेल, तर ते हेच आहे की आपण सगळे वी आर ऑल गोइंग टू डाय. येस. आपण कधीतरी मरणार आहोत. तर सगळ्यात पहिले प्रश्न आहे, की लिव्हिंग विल म्हणजे काय? म्हणजे जिवंतपणाचं इच्छापत्र किंवा जीवित इच्छापत्र. म्हणजे मी जिवंत असताना, पण अशा अवस्थेत मी जर गेले, की मी माझी इच्छा व्यक्त नाही करू शकत आहे, तर ती इच्छा माझी मी नोंदवून ठेवतीये. मुलगा, सून दोघंही वर्किंग होते आणि घरी एकटे असताना आई-वडिलांना काही झालं तर बघायला कोण आहे? म्हणून ते रोज सकाळी निघायचे आणि आई-वडिलांना एस-टी स्टँडवर सोडायचे आणि ऑफिस संपलं की जाताना एस-टी स्टँडवरनं घेऊन घरी जायचे. काय दे वर सांगताय? यूजिंग द एस-टी स्टँड लाइक अ डे केअर सेंटर. एका तरुण मुलीने तिचं लिव्हिंग विल केलंय आणि त्या लिव्हिंग विलमध्ये तिने हस्तलिखित क्लॉज टाकलाय, की माझ्या लिव्हिंग विलबद्दल मला ह्या लोकांना कळून नकोय. काही-काही वेळेला असं होतं ना, की त्यांना इतक्या वेदना होत असतात. हो, कितीतरी ट्रीटमेंट्स, कितीतरी सोनोग्राफी म्हणा किंवा हो. काय म्हणजे जी काही प्रोसेस आहे ती होते. पण ठीक आहे. पण त्यांना स्वतःला एक गिल्ट असतो, की मला ॲम आय त्रास डूइंग? होतो आहे हो, आणि माझ्यामुळे समोरच्याला किती त्रास होत आहे. हो. तर काही-काही वेळेला पेशंट्सना ना. ते सुद्धा हो, आत्महत्याही करतात. असं हो, पण हो, बऱ्याच हो. आठवलं मी यवतमाळला जायची वन्स अ मंथ ओ-पी-डी करायला. हं, हं. तर तिथे मोटर न्यूरॉन डिसीज नावाच्या माझ्या एक 68 वर्षाच्या पेशंट होत्या. तर त्या बाईंना थोडंसंच हालता यायचं. तर त्या किचनमध्ये गेल्या कशाबशा, स्टूलावर बसल्या त्या, गॅस ऑन केला आणि पदर गॅसवर ठेवला साडीचा. शी बर्न्ड हरसेल्फ. नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नेहमीप्रमाणे आजचा विषयही एक वेगळा विषय आहे. पण आजचा विषय असा आहे, की ज्या विषयावर कोणी चर्चाच करत नाही. तो काय असावा? ते तुमच्या आणि आमच्या म्हणजे अटळ सत्य जे आहे ते म्हणजे आहे मृत्यू. आणि मृत्यू या विषयावर कोणाला चर्चाच करायची नसते. मृत्यू ही एक प्रोसेस आहे, पण ही प्रोसेस सुखकर होऊ शकते का? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि या विषयावर चर्चा करायसाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पौर्णिमा गौरी, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, ब्रेन अँड माइंड सेंटर, पुणे अँड नागपूर, निश ॲडव्होकेसी फाउंडेशन. चला चर्चेला सुरुवात करूया. त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही चर्चा खूप महत्त्वाची आहे आणि हा प्रश्न फक्त तरुणांचा किंवा वयस्कर लोकांचा नसून हा सगळ्या आणि प्रत्येक व्यक्तीने विचार करण्यासारखा विषय आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नमस्कार मॅम. नमस्कार. नारायणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? अगदी छान. मी ज्याप्रमारे म्हटलं, हो, की मृत्यू हो, या विषयावर कोणाला चर्चाच करायची हो, नसते. कधी-कधी असं पण होतं, की पार्टनर असतात. हो, नुसतं त्यांनी इन्शुरन्सबद्दलही विचारलं, हो. तर किंवा सांगितलं, की मी गेल्यानंतर तुला काय मिळणार किंवा हं. काय, तर दुसरा पार्टनर लगेच "नाही, नाही, 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 या विषयावर प्लीज बोलू नका." म्हणजे ते इमोशनल एक फीलिंग होऊन जाते. बरोबर. पण हा विषयच असा आहे, की चर्चा करायलाच पाहत नाही. हो. पण याची गरज आहे. अगदी गरज आहे. हं. आणि तुमचं काँग्रॅच्युलेशन्स की तुम्ही हा विषय पॉडकास्टसाठी घेतलात. ओह! कारण हिंमत लागतेच आणि माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी हा अगदीच पॉडकास्ट बघावा, ऐकावा. कारण आहेच हा महत्त्वाचा विषय. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जे पण आपण जन्माला आलोत, हं, हं. सगळ्यांच्या आयुष्यात जर काही कॉमन असेल, तर ते हेच आहे की आपण सगळे वी आर ऑल गोइंग टू डाय. येस. आपण कधीतरी मरणार आहोत. त्यामुळे एक्झॅक्टली. मृत्यू इज द ओन्ली कॉन्स्टंट आपल्या सगळ्यांसाठी आणि त्याच्याबद्दल चर्चाच नाही केली तर कसं काय? आणि मी तेच म्हटलं, की हो, मृत्यू ही एक प्रोसेस आहे. हो, पण ही प्रोसेस सुखकर बनवायसाठी होय, एक आज होय, आपण चर्चा करणार आहे ते होय. म्हणजे लिव्हिंग विल. करेक्ट. तर सगळ्यात पहिले प्रश्न आहे, की लिव्हिंग विल म्हणजे काय? तर विल सगळ्यांना माहिती असतं. विल म्हणजे मृत्यूपत्र. म्हणजे एकदा माझा मृत्यू झाला, की माझी जी काही इस्टेट आहे, जे काही पैसे आहेत, बँक बॅलन्स तो डिस्ट्रिब्यूट कसा होणार लोकांमध्ये?
ह्याचा अर्थ परिवारात आणि मृत्यूपत्र. परिवारात कोणाला काय. तर हे मृत्यूपत्र. पण लिव्हिंग विल म्हणजे जिवंतपणाचं इच्छापत्र किंवा जीवित इच्छापत्र. म्हणजे मी जिवंत असताना पण अशा अवस्थेत मी जर गेले, की मी माझी इच्छा व्यक्त नाही करू शकत आहे. तर ती इच्छा माझी मी नोंदवून ठेवतीये, की हेल्थकेअर सिस्टमनी, समाजानी, माझ्या नातेवाईकांनी तेव्हा माझ्याशी कसं वागायला पाहिजे. जेव्हा माझी अशी अवस्था झाली आहे, की मी स्वतःचं मत व्यक्त करू शकत नाही आहे. माझ्या आजारपणामुळे असेल. स्मृतिभ्रंश जो एकदम हळूच येणारा आणि वाढत जाणारा आजार आहे, जो आपण आता भारतात खूप बघतोय. तर किंवा दुसरा कोणताही आजार होऊ शकतो, ज्याच्यामुळे मी माझं मत व्यक्त करू नाही शकत आहे त्यावेळेस. अचानक ब्रेन स्ट्रोक झाला खूप मोठा आणि अनकॉन्शियस स्टेटमध्ये मी आय-सी-यूमध्ये नेले गेली आहे आणि मग डॉक्टर्स बऱ्याच काही गोष्टी सांगायला लागलेत. माझं मत काय आहे त्या ट्रीटमेंट प्रोग्रामबद्दल? हे मग मी तेव्हा सांगू शकणार आहे का? नाही. म्हणून त्याला दुसरं काय नाव आहे, मेडिकल विल असं पण नाव आहे त्याला. पण आता इथे एक कन्फ्युजन म्हणजे कारण हो. आपण आपल्या ऑडियन्सला पण म्हणजे त्याला क्लिअर करूया जरा. हो. कारण एक असतं लिव्हिंग विल, आता हो. ही जी आपण ज्याच्यावर चर्चा हो. करतो आहे. एक विल ज्याला मृत्यूपत्र आणि एक इच्छा मृत्यू. हे सगळे परस्पर संबंध नाही आहेत ना? सगळे वेगवेगळे आहेत. हो. इच्छा मृत्यू हा तर म्हणजे वेगळा पॉडकास्टचा विषय आहे हं. किंवा आपल्याला नाही, मी जमलं तर याच्यासाठी आपण त्याच्यात घेऊ. विचारतेय की हो. कारण कन्फ्युजन होऊ शकतं हो, लोकांना. बिलकुल, बिलकुल. कारण त्याच्यावरती पिक्चर वगैरे पण हो, चित्रपट हो, येऊन हो, गेलेले हो, आहे. तर हो. याचं थोडं एक आपण घेऊ ना, त्याच्याबद्दल पण चर्चा घेऊच ती हं, आपण. हं, हं. पण आता आपण लिव्हिंग विल म्हणजे नाही, मग नोंदवून माझं ठेवणं. म्हणायचं आहे की या तिघांचं डिफरन्स सांगा डिफरन्स आणि आहेत. हो. आपण एक्झॅक्टली लिव्हिंग विलबद्दल बरोबर. बोलतोय. तर मृत्यूपत्र आपण बघितलं, विल. बरोबर. मग जीवित इच्छापत्र हे आपण बघितलं. ते इच्छापत्र आहे ते. सो इट्स अ डॉक्युमेंट वेअर यू आर नोटिंग डाउन. जे एक ते दस्तऐवज आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही नोंद करून ठेवताय, की तुमच्या त्यावेळेच्या इच्छा काय असतील. तर त्यालाच ॲडव्हान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्हज असं सुद्धा म्हणतात. म्हणजे आगाऊ वैद्यकीय निर्देश. ॲडव्हान्स बुकिंग करतो की नाही आपण तिकिटाचं, तसं आपण ॲडव्हान्समध्ये नोंदवून ठेवतोय. बरं. ॲडव्हान्समध्ये का नोंदवायचं? कारण जेव्हा मला स्मृतिभ्रंश होईल, तेव्हा मी कसं काय एक्सप्रेस करू शकणार आहे? तेव्हा माझं मन ठिकाण्यावर असेल, तेव्हाच मी ते नोंदवू शकते. त्याआधी हे कोणी नोंदवायचं? तर हे आपणच नोंदवायचं आहे. तर माझी इच्छापत्र, माझं जे इच्छापत्र आहे, ते मीच करायचं आहे. माझी इच्छा आहे ना ती. त्यामुळे मीच ते इच्छापत्र तयार करायचं आहे. तर त्याला ॲडव्हान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्हज असं म्हणतात, की आगाऊ वैद्यकीय निर्देश. ज्याला जीवित इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल असं म्हणतात. त्याची काही एज लिमिट आहे? बऱ्याचशा देशांमध्ये अडल्ट तुम्ही झालात, की तुम्ही ते कंपल्सरीली बनवावं लागतं. कारण मृत्यू कोणाचाही कोणत्याही क्षणी होऊ शकतो. त्यामुळे एज लिमिट मुळीच नाहीये. वन्स यू आर एन अडल्ट यू कॅन मेक युअर लिव्हिंग विल. आमच्या लिव्हिंग विल क्लिनिकमध्ये द यंगेस्ट पर्सन हू हॅज मेड इट इज अ 30 इयर ओल्ड लेडी. 30 वर्षाच्या मुलीने तिचं जीवित इच्छापत्र बनवलेलं आहे. बरं. तिसरा मुद्दा जो तुम्ही मांडला, की इच्छामृत्यू. इच्छामृत्यू हे पूर्ण वेगळ्या पद्धतीचं डिस्कशन आहे आणि काही धर्मामध्ये त्याच्याबद्दल नोंद पण केलेली आहे. जसं हिंदू धर्मामध्ये समाधी घेणं आहे, हं. तो इच्छामृत्यू झाला किंवा जैन धर्मामध्ये सांथरा आहे, ती इच्छामृत्यू आणि मग तुम्हाला ती खरोखर सेन्स ऑफ कंप्लीशन आहे, की मी ज्यासाठी आता जसं ज्ञानेश्वरांनी, माऊलींनी समाधी घेतली. त्यांना ते सेन्स ऑफ फीलिंग आलं कंप्लीशनचं, की मी पृथ्वीवर ज्यासाठी आलोय ते झालंय. तर म्हणून म्हटलं हा इच्छामृत्यू हा पूर्ण टॉपिकच वेगळा आहे आणि ते जीवित इच्छापत्राशी काहीच रिलेटेड, लिव्हिंग विलशी काहीच पण रिलेटेड नाहीये. आपल्याला ते दर्शकांना हो, समजून बिलकुल, बिलकुल. सांगायचंय म्हणून म्हणूनच आपण ते हे म्हणूनच करतोय. तेच. म्हणून आपण त्याच्यावर टच करतोय आणि संथरा हे जैन धर्मामध्ये आहे. मग त्या धर्मामध्ये असेस केलं जातं, की तुम्ही डिप्रेशनमुळे नाही ना हा निर्णय घेताय. तुम्हाला कोणी घरचे फोर्स करतायत का? हे तर नाहीये ना. तर त्यांची पण एक स्ट्रक्चर्ड पद्धत आहे याच्यामधनं इव्हॅल्युएट करण्याची. तर आपण म्हणतोय, की जीवित इच्छापत्र, लिव्हिंग विल जे सगळेजण करू शकतात स्वतःसाठी वन्स दे आर एन अडल्ट आणि मग ते एक दस्तऐवज आहे. इट इज अ डॉक्युमेंट जिथे तुम्ही तुमची इच्छा मांडून ठेवताय, नोंदवून ठेवताय, की अशी जेव्हा वेळ येईल तेव्हा माझ्याशी समाजाने, माझ्या प्रियजनांनी आणि हॉस्पिटल्सनी माझ्याशी कसं वागलं पाहिजे. पण आता याची गरज आहे का? अगदीच गरज आहे. कारण एकतर मेडिकल इंटरव्हेन्शन्स इतके वाढलेले आहेत.
प्रत्येक गोष्टीसाठी हे करून पहा, ते करून पहा, अमुक प्रोसेस करा, अमुक ट्रान्सप्लांट करा, तमुक करा. हे वेगवेगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स येतच असतात आणि येतच राहणार आहे कारण रिसर्च होतोय. पण माझा जो डायग्नोसिस आहे, त्याकरता हे हॉस्पिटल जे सांगतंय, की हे करा, ते खरंच फायद्याचं आहे की नाही? हे बघणं महत्त्वाचं आहे. मग तिथे पॅलिएटिव्ह मेडिसिन हे जे शास्त्र आहे, ते इथे कामी येतं, की दुःखशामक शास्त्र, की माझा आजार बरा होणाऱ्या आजारांपैकी आहे की नाही आहे आणि जर तो बरा होणाऱ्यातला नसेल, तर मला कम्फर्टेबल ठेवावं सिस्टमनी. दॅट इज पॅलिएटिव्ह केअर, की क्युअर नाही होणार आहे. पण मग माझे सिम्प्टम्स तुम्ही कंट्रोल करा आणि मला कम्फर्टेबल ठेवा. आणि या अ, विषयामध्येच एक्सटेन्शन म्हणून आपण लिव्हिंग विलचा विचार करू शकतो. ॲक्सिडेंट सडनली झाला आणि एखादा व्यक्ती ब्रेन डेड झाला. तो व्यक्ती 25 वर्षाचा पण असू शकतो. मग त्या 25 वर्षाच्या व्यक्तीची इच्छा काय असेल, की मग पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट नावाची गोष्ट आहे. ब्रेन डेथमध्ये तरी ऑर्गन डोनेशन होतं. पण पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे नातेवाईकांना वाटतं, "हां, नाही, नाही, डोळे उघडले बरं का. मला मला ह्याने ओळखलं बरं का. नाही, नाही, हो डॉक्टर हा खरंच त्या दिवशी बघत होता माझ्याकडे." आणि खरं त्या डोळे उघडण्याला किंवा इकडे-तिकडे बघण्याला अर्थ नसतो. म्हणजे अर्थपूर्ण कॉन्शियसनेस नसतो तो. म्हणून त्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हटलंय. म्हणजे आपण भाजीसारखे, व्हेजिटेबलसारखे असतो आपण, अशी ती गोष्ट आहे. तर पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये जर मी 25 वर्षाची आहे आणि माझं असं जर झालं, तर मला आवडेल का मग तसं जगायला? तर मृत्यू हा त्या क्षणीसुद्धा आपल्या जवळ येऊ शकतो 25व्या वर्षीसुद्धा. हेड इंजरीचा जो वयोगट आहे तो 15 इयर्स टू 25 टू 30 इयर्स आहे. कारण ॲक्सिडेंट्स आहेत, आजकाल हार्ट हो. अटॅक होतात आहेत. हो, ॲक्सिडेंट्सचं एज, रोड ॲक्सिडेंट्सचं एज. हं, हं. यंग मुलं जी फार बेभान चालवतात, हेल्मेट्स घालतील, नाही घालतील माहीत नाही. तर दॅट इज द एज ऑफ रोड ॲक्सिडेंट्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर त्यामुळे जीवित इच्छापत्र म्हणून बऱ्याच देशांमध्ये अडल्ट तुम्ही झालात, की कंपल्सरी केलेलं आहे आणि हे कोणीही अडल्ट झाल्यावर करू शकतं. भारतामध्ये त्याला आली आहे मान्यता आणि आपण ते नोटराइज करू शकतो. अजून रजिस्टर करण्याची मान्यता त्याला नाहीये. मी माझं लिव्हिंग विल बनवलेलं आहे. ॲक्चुअली मी तुम्हाला हा प्रश्न विचारणार होते, की हां. तुम्ही तुमचं बनवलेलं आहे का? येस. आणि का? आता का तर तुम्ही हो, सांगितलंच. हो. कारण पण ही प्रोसेस कशी असते लिव्हिंग विल बनवायची? हां. तर लिव्हिंग विल बनवणं म्हणजे आता आम्ही लिव्हिंग विल क्लिनिक पुण्यात सुरू केलेलं आहे. रत्ना मेमोरियल हॉस्पिटलला. आमचं ब्रेन अँड माइंड सेंटर आहे आणि निश ॲडव्होकसी फाउंडेशनमध्ये आम्ही ब्रेन अँड माइंड वेलनेसवर काम करतो. तर ह्या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन लिव्हिंग विल क्लिनिक आम्ही सुरू केलंय. तर आम्ही प्रोसेस ही फॉलो करतो, की एकतर आधी पब्लिक अवेअरनेसचे प्रोग्राम्स करायचे. हं. म्हणजे आता हा पॉडकास्ट काही लोकं ऐकतील, एकमेकाशी शेअर करतील, लाईक करतील, सांगतील, चर्चा करतील, की "अरे, लिव्हिंग विल नावाची एक गोष्ट असते बरं का, नवीन गोष्ट मला कळली." तर ह्याची जनजागृती, जाणीव जागृती होणं पहिला टप्पा आहे आणि त्यामुळे वन्स अगेन काँग्रॅच्युलेशन्स, की हा तुम्ही टॉपिक घेतला. ॲक्चुअली हा कन्सेप्टच कोणाला माहीत नाहीये. हो, म्हणजे हो, मी जेव्हा आता हा विचार केला, की जेव्हा मला ज्यांनी सांगितलं, की हो, आपल्याला हा करायचा आहे. हो. ॲक्चुअली माझ्यासाठी पण ते सरप्रायझिंग होतं, की हो, हो, बरोबर असं आहे. होऊ शकतं. एकदा हां. आधी विचार करावा लागला, की हो. अ, घ्यायचा का हा हं, पॉडकास्ट? हं, किती हं. म्हणजे हे होईल. पण मग विचार आणि तुमच्याशी जेव्हा बोलणं झालं, हो, त्याच्यामुळे वाटलं, की ह्या प्रत्येकाने इव्हन हो, मी माझ्या आई पण सजेस्ट करेल, हो. की नाही ही केली प्रोसेस आहे पाहिजे. आणि ही केली पाहिजे. बरोबर आहे. माझ्याबरोबर माझ्या आईनी पण केली आहे. ओके. आणि माझ्या बहिणीच्या सासू-सासऱ्यांनी पण केली आहे. त्यामुळे म्हणजे एन्करेज करतोय आणि हं, मग हं. त्यांनी आपसात चर्चा करावी. तर सर्वात पहिलं आहे जाणीव जागृती, समाजाची जाणीव जागृती. हं. तर त्यामुळे आमचा एक गाण्याचा कार्यक्रम पण आहे या विषयावर, क्या बात की है! गाण्याच्या माध्यमातून लोकांनी मृत्यूबद्दल चर्चा करावी. हं. ऋषिकेश मुखर्जींनी 2 खूप सुंदर मूव्हीज बनवले. बरं. मिली आणि आनंद. हो. मिलीमध्ये तिला पर्निशियस एनिमिया असतो आणि आनंदमध्ये तर त्याला तो कोलोरेक्टल कॅन्सरच असतो, हं, हं, हं. राजेश खन्नाला. आणि त्याच्यावर त्याने मृत्यूला आपल्या लिव्हिंग रूममध्ये आणलं. टीव्हीवरती दाखवतात जेव्हा आनंद किंवा मिली. लिव्हिंग रूममध्ये बसून आपण बघतो त्या मृत्यू या विषयावरची चर्चा. अमिताभ बच्चनचे विचार आपण ऐकतो, की आणि मग मौत तो एक कविता आहे म्हणतो तो राजेश खन्ना. मेरा कविता से वादा है, मिलेगी मुझसे. त्यामुळे मृत्यू हा आहे ना अतिशय महत्त्वाचा आहे आणि तर मग पहिला टप्पा आहे जाणीव जागृती. लोकांना त्याच्याबद्दल समजावणं, वेगवेगळ्या पद्धतीने समजावणं. ह्याची एक सक्सेस स्टोरी आहे केरळाची. हं. केरळामध्ये त्यांनी सुरू केले अनेक वर्षापूर्वी. केरळामध्ये त्यांनी प्रोग्राम सुरू केले, की लेट्स टॉक अबाउट डेथ ओव्हर टी.
म्हणजे खरी चाय पे चर्चा चाय पे त्यांनी चर्चा. सुरू केली होती. हां. आणि कशाबद्दल? मृत्यूबद्दल. आणि त्यांनी मग ह्या क्लब हाऊसमध्ये तिकडे, इकडे, तिकडे नुसते जाऊन प्रोग्राम्स घेतले आणि त्यांना असं वाटलं, की 25-30 छापू आपण लिव्हिंग विलच्या कॉप्या. आणि पहिल्याच प्रोग्रामला त्यांना त्याच्या रिप्रिंट्स काढाव्या लागल्या. "जा रे अजून कॉपी घेऊन ये." कारण लोकांना ॲक्चुअली ह्याच्याबद्दल कुतूहल असतं, पण तो सामाजिक टॅबू आहे ना, काळा ठिपका जो आहे, की हां, मृत्यूबद्दल कसं बोलायचं? काहीतरी अभद्र नको बोलू, ह्याच्यामुळे. पण आम्ही ॲज डॉक्टर्स मृत्यूला इतकं जवळून बघतो आणि त्या मृत्यू अचानक होऊन गेला तर प्रश्नच मिटला. पण तो जवळ आलाय, उंबरठ्यावर उभा आहे मृत्यू आणि तेव्हा होणाऱ्या भानगडी आणि पंचायती ज्या आम्ही बघतो ना, त्याच्यामुळे ॲज अ न्यूरोलॉजिस्ट नाहीतर मी तर पेशंट्सना बरं करणारी डॉक्टर आहे ना. बरोबर. मग मी मृत्यू कशाला सोपा करू त्यांचा? पण ही हळहळ, कळकळ का वाटली? कारण आम्ही ह्या स्टोऱ्या बघतो लोकांच्या. म्हणजे सुभाष घाई कसे आपल्या पिक्चरमध्ये थोडासा रोल करून जातात, तसं आम्ही प्रत्येक पेशंटच्या लाईफमध्ये येऊन जातो. हां. तर आणि म्हणजे तुम्ही भानगडींचं बोललं, तर होय. थोडेसे काही-काही एक्झाम्पल सांगा. म्हणजे हो. व्हेंटिलेटरवर गेले आणि मग रिलेटिव्हजची भानगड काय काय ते म्हणजे नेमकं आता बद्दल? एक 82 वर्षाच्या आजी मला आठवतायत. हं, त्यांना हं. ब्रेन स्ट्रोक झाला हं. आणि त्या ॲडमिट होत्या. आमचं हॉस्पिटल नवीन-नवीन होतं आणि एक मुलगा जो त्यांची ॲक्चुअली काळजी घ्यायचा, तो म्हणाला, की "मी आईचं आत्तापर्यंत करत आलोय. शी हॅज लिव्हड अ व्हेरी फुलफिलिंग लाईफ आणि आता असं ह्या ह्या स्त्रीला असं बघवणारच नाही आम्हाला. जी स्वाभिमानी बाई होती आणि जी सगळं स्वतःचं स्वतः करत होती, ती अशी बेडबाउंड बघवणारच नाहीये." दुसरा मुलगा आला आणि म्हणाला, "सगळं करायचं हिचं." त्यामुळे 1.5 महिना ती बाई आय-सी-यूमध्ये होती. कधीतरी व्हेंटिलेटर लागायचं, काढायचं, लागायचं, काढायचं. हं. ती आम्हाला नाही, नाही म्हणायची. "हे नका देऊ, ते नका देऊ." अशी जो हात चालू होता त्याने इशारे करायची ती. पण तो जो एक मुलगा होता तो म्हणाला, "नाही, सगळं करायचं माझ्या आईचं. त्या भावाचं तुम्ही काही ऐकायचं नाहीये." तर आता शरीर कोणाचं? त्या 82 वर्षाच्या आजींचं. निर्णय कोण घेतो? एक मुलं. मुलगा जो पेटून उठलाय, की माझ्या आईचं सगळं करायचं. मी ह्याला मिसप्लेस्ड कंपॅशन म्हणते. कधी-कधी इस्टेटीवरनं पण भांडणं चालू असतात आणि ती मिटेपर्यंत त्यांचं म्हणणं असतं, की हे चालू राहू दे सगळं. आणि माझा हो. जो प्रवास सुरू झाला ना, ती एक स्टोरी मला सांगायची आहे, की ते एक फ्रीडम फायटर होते भारताचे आणि ते 78व्या वर्षी ब्रेन स्ट्रोकने ॲडमिट झाले. आणि ब्रेन स्ट्रोकने ॲडमिट झाल्यावर त्यांना त्या त्या वयोगटाचे असल्यामुळे कोमॉर्बिडिटीज म्हणजे मग डायबिटीज पण असतो, बीपी पण असतं, हार्ट डिसीज पण असतो, लंग्स डिसीज पण असतो. तर त्यांना लंग्सचा प्रॉब्लेम पण होता. तर त्यांना स्ट्रोक झाल्या-झाल्या ॲडमिट केलं, आय-सी-यूत घेतलं. एका दिवसातच त्यांना व्हेंटिलेटर लागलं. तेव्हा तर ते काहीच म्हणण्याच्या दशेत नव्हते. बरोबर. आणि मग नंतर ते फ्रीडम फायटर असल्यामुळे तेव्हा नागपूरमधल्या सगळ्या व्ही-आय-पीजची रांग लागायची आय-सी-यूच्या बाहेर, की आम्ही यांना भेटायला आलोय, आम्ही यांना भेटायला आलोय. दोघंही मुलं त्यांची टेन्शनमध्ये, की बापरे! आता हे सगळं कसं मॅनेज होणार? त्या काकांचं व्हेंटिलेटर एकदा लागून निघालं, रूममध्ये शिफ्ट केलं. मग रूममध्ये परत ते वर्सन झाले, कारण कोमॉर्बिडिटीज अनेक आजार एका वेळेस असतात. मग हं. त्यांना परत आय-सी-यूत शिफ्ट केलं. परत व्हेंटिलेटर लागलं, परत ते निघालं. तेव्हा मग ना त्यांचा उजवा हात हलत होता. डाव्या बाजूला पॅरालिसिस होता. त्या दशेत त्यांनी हॉस्पिटलच्या ज्या रिक्विजिशन स्लिप्स असतात, त्याच्या मागच्या बाजूवर लिहून दिलंय. ती चिठ्ठी माझ्याकडे अजूनही आहे. दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ माय जर्नी विथ लिव्हिंग विल कॉन्सेप्ट. त्यांनी लिहून दिलंय, "रामायण संपलंय, आता रामाला जाऊ दे." त्यांनी त्यांची राइट टू ऑटोनॉमी ॲक्चुअली शहारा आला मला, त्यांनी की त्यांची राइट टू ऑटोनॉमी व्यक्त केली. म्हणजे युजुअली ना पेशंट आडवे असतात आणि आम्ही उभे असतो. आम्हाला फार वाटतं आम्ही कंट्रोलमध्ये आहोत. पण हा गृहस्थ इतका लार्जर दॅन लाईफ होता, की ते झोपलेल्या अवस्थेत, त्या पॅरलाइज्ड अवस्थेत सुद्धा त्यांची ती राइट त्यांनी एक्सप्रेस केली. आम्हाला इतकं लहान वाटायचं त्यांच्यासमोर. ह्याला राइट टू ऑटोनॉमी आपल्या संविधानात आहे. पण माझं त्यांना शरीर तेव्हा आहे. ही विल असते असं काही माहिती होतं? नाही आता ते अचानक स्ट्रोक झाला. आ, आणि तेव्हा ही मी तुम्हाला 2007-08 ची गोष्ट सांगतेय. म्हणजे त्यांना तेव्हा त्या ह्याची चर्चा वेदना होत नव्हती. होत्या म्हणून त्यांनी ते लिहून दाखवलं. नुसतं वेदना नाही, विचारशक्ती त्यांची शाबूत होती. हं. नुसतंच वेदना होतायत म्हणून माणूस मृत्यूला पळवाट म्हणून बघतो असं नाही आहे. कालच मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते आणि डॉक्टर वर्षा देशपांडे ज्या लॉयर आहेत आणि त्यांच्या सासऱ्यांच्या मृत्यूबद्दल आम्ही चर्चा करत होतो. तर त्यांनी हेच सांगितलं, की ते म्हणाले, "माझं झालंय पूर्ण. आता मी थांबलोय, की तो येईल आणि मला घेऊन जाईल माझा विठोबा." हं. आणि तो आय एम वेटिंग फॉर दॅट रिलीज, की आय हॅव अ सेन्स ऑफ कंप्लीशन. तर ह्या काकांचंही तेच म्हणणं होतं, की रामायण संपलंय.
मी ज्या कामासाठी आलो होतो ते झालंय. आता हा एवढा मोठा आजार झालाय आणि तुम्ही काय वायफळ धडपड लावली आहे मला इथे खेचून ठेवायची पृथ्वीवर. त्याच्यामध्ये एक इमोशनल फिलिंग पण असतं ना, की आता याच्यात आपण दुजाभाव करू शकत नाही. 2 नाही. मुलं आहेत. हो. एक खूप जीवाभावाचा आहे आणि बरोबर आहे. एकाला काहीच माझे बाबा पाहिजेच नाही असं पण म्हणू शकत नाही. हं. पण त्यावेळेला ती सिच्युएशन अशी असते, की जितकं होऊ शकतं आपण प्रयत्न करायचे किंवा समाजाचं एक दडपण पण असतं. तर समाजाची भीती, समाजाचं दडपण, नातेवाईकांची भीती, शेजाऱ्या-पाजाऱ्यांची भीती, की ते काय म्हणतील? प्रयत्नच केले नाही. हॉस्पिटलचे मामा-मावशी आपल्याला जज करतील का? प्रयत्नच केले नाही म्हणजे युद्ध सुरू व्हायच्या आधीच तुम्ही पळून जाताय का? असं पण एक स्टेटमेंट ऐकलेलं आहे. पण प्रिन्सिपल्स ऑफ बायो एथिक्स, एका मनुष्य प्राण्याने दुसऱ्या मनुष्य प्राण्याशी कसं वागायचं? हे पॅलिएटिव्ह शास्त्राचं फाउंडेशन आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे, की ऑटोनॉमी, राइट टू डिसाईड अबाउट मायसेल्फ. माझं शरीर आहे, निर्णय मी घेणार, शेजारी नाही किंवा नातेवाईक नाही, माझी मुलं पण नाही, माझं स्पाउस पण नाही. माझं शरीर आहे. सो राइट टू ऑटोनॉमी कुठे दिली आहे? संविधानात दिली आहे. इन अवर कॉन्स्टिट्यूशन. आपलं कॉन्स्टिट्यूशन अतिशय सुंदर आहे. खूप मोठं काम करून गेलेले आहेत. तर ते इतकं सुंदर इट इस अ कॉन्स्टिट्यूशन ऑन ह्युमॅनिझम. कोणता धर्म आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये? माणुसकीचा धर्म आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं. हो. आणि त्याच्यात काय म्हटलंय, की माझ्या शरीराचा निर्णय मी घेणार. तर राइट टू ऑटोनॉमी नंबर 1. नंबर 2 तुम्ही जे प्रोसिजर करणार आहात, तुम्ही जे मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललायत, की नाही, नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे खूप, तू माझी आई आहेस, बायको आहेस, जे काय आणि मी सगळं तुझ्यासाठी करणार. आणि जाऊ देणार हां, नाही. जाऊ देणार नाही. हे जे तुम्ही सगळं करताय त्याच्यामध्ये माझा फायदा आहे का? बेनिफिशियन्स. तर जर मला असं असेल आजार, की जो बरा नाही होणार आहे, तर हॉस्पिटलला नेऊन नाहीये फायदा. टर्मिनल कॅन्सर आहे, स्प्रेड झालाय. देअर इस नो यूज अनलेस यू आर टेकिंग मी टू द हॉस्पिटल टू कीप मी कम्फर्टेबल, नॉट टू पोस्टपोन माय डेथ. तर प्रेझेन्स ऑफ बेनिफिशियन्स, ॲब्सेन्स ऑफ मॅलिफिशन्स. तुम्ही जे माझं करणार आहे, मी तोंडाने खात नाही म्हणून पोटात ट्यूब टाकणार आहे, असं सगळं हां. करणार आहे, तर त्या प्रोसिजरने माझं नुकसान होईल का? मग ते नाही केलं पाहिजे. ॲब्सेन्स ऑफ मॅलिफिशन्स आणि चौथं आहे जस्टिस. न्याय होतोय की नाही माझ्याबरोबर. तर दीज आर द 4 प्रिन्सिपल्स ऑफ बायोएथिक्स. तर केअर गिव्हिंग काउन्सिलिंग पण मी करते. केअर गिव्हिंग काउन्सिलिंगचं मी तर सेशन घेते. तर त्या केअर गिव्हर्सना जेव्हा दुविधा मनस्थिती असते, अर्जुनालाही दुविधा झाली, दुविधा कोणालाही होते. तर अर्जुनाला दुविधेचा त्रास झाला. तर केअर गिव्हर्सना सुद्धा दुविधेचा त्रास होत असतो, की हे करू की नको करू? मग ती दुविधा कशी मिटवायची? तर प्रिन्सिपल्स ऑफ बायोएथिक्स. ही प्रिन्सिपल्स दिली आहेत, की एका मनुष्य प्राण्याने दुसऱ्या मनुष्य प्राण्याशी वागायचं कसं? इन अ केस ऑफ इमर्जन्सी ऑर एनी टाईम. तर मग त्याच्यामध्ये ह्या 4 मुद्द्यांचा विषय जेव्हा विचार करतो, तेव्हा केअर गिव्हर्सनाही निर्णय घेणं सोपं जातं, की नाही, नाही ह्याने तर माझ्या आईचं नुकसान होणार आहे, नको करायला. ह्याने तिचा फायदा होईल का? मग करा ही चर्चा डॉक्टर्सबरोबर, की "डॉक्टर सर मला हे सांगा, की हे तुम्ही म्हणताय करायचा, की व्हॉट आर द चान्सेस की याने बेनिफिट होईल?" त्यांना सांगू दे, देऊ दे उत्तर आणि मग तुम्ही ठरवा, की हे करायचं की नाही करायचं. टेक एन इन्फॉर्म्ड चॉईस आणि सर्वात महत्त्वाचं, माझी आई जर आज बोलू शकत असती, तर तिने काय म्हटलं असतं? तर मग जर चर्चा तुमच्या घरी झाल्या असतील, तर दॅट इज अल्सो इनफ. पण मग जर जसं मी म्हटलं 2 मुलांची मतं वेगळी, तर मग ती हं. नुसती चर्चा होऊन उपयोगाचं आणि नाहीये. चर्चेचा म्हटलं तर आता आता कोणाला वेळच नाही आहे ती चर्चा 2 चर्चा. मिनिटं आईसोबत किंवा हो, 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 वडिलांसोबत हो, बसायची. हो. कारण इतकं धकाधकीचं जीवन बिलकुल, आजचं बिलकुल. सुरू आहे. हो. तर ते त्याच्यामुळे एकाला काहीतरी वेगळं माहिती असतं, दुसऱ्याला काहीतरी होय, वेगळं माहीत होय. असतं. अगदी बरोबर मुद्दा आहे हा. अगदी बरोबर. नाही माझ्याशी आई असं कधी बोललीच नाही. बोललीच नाही. आम्ही ऑस्ट्रेलियाला राहतो, आठवड्यातनं एकदा फोन कॉल. मी नेदरलँड्सला राहते, आठवड्यातनं एकदा फोन कॉल्स. तर मग व्हिडिओ कॉलवरती आपण गप्पा मारतो. नवीन-नवीन नातवंड झालं असतं, त्याच्यात खेळण्यात वेळ जातो. त्यामुळे हा विषय जो आहे तो अचानक राहूनच जातो. आणि पेरेंट्स जे म्हणतात, की इतका 2 म्हणजे एका आठवड्यातनं तर एकदा फोन करतो. हो, त्याच्यात काय आपलं हो, दुखणं हो, सांगायचं हो, आहे. हो. तर ती गोष्ट पण त्यांची राहून जाते. राहून जाते. बरं मग ह्याची प्रोसेस काय आहे? तर मग म्हणून मग आम्ही पहिली व्हिजिट जी करतो, आम्ही 3 व्हिजिट्समध्ये लिव्हिंग विल करतोय आणि आम्ही त्या 3 व्हिजिट्समध्ये अंतर एका-एका महिन्याचं ठेवलंय. तर पहिल्या व्हिजिटमध्ये जे लोकं येतात क्लिनिकला त्यांना एकत्र बसून आम्ही लिव्हिंग विल्सवर चर्चा करतो, गप्पा मारतो. कॉमनली सगळ्यांना बसवून. कॉमनली. बरं. कारण एखाद्याच्या मनात एक प्रश्न असतो, दुसऱ्याच्या मनात दुसरा प्रश्न असतो. बरोबर. ते एकमेकाचे प्रश्न ऐकून त्यांना वाटतं, "अरे हो, खरंच की. मला हे नव्हतं सुचलं." आणि हे विचारायला पाहिजे हो. होतं. तर त्यामुळे इट इट हेल्प्स अ लॉट आणि मग ना ते एक वातावरण पण आणि आम्ही निर्माण जोक्स होतं. पण करतो मृत्यूबद्दल.
करता येतात बरं का असे हो. जोक्स म्हणजे त्यामुळे आणि केलं पाहिजे. माझं म्हणणं की हे अटळ सत्य आहे जे आपण हो, म्हटलंच हो. की आणि मृत्युंजय म्हणजे शंकराच्या नावाने ते दिलेलं आहे सगळं. तर आमचा जो कार्यक्रम आहे मृत्युंजयच नाव आहे. इट्स अ पॅनल डिस्कशन ऑफ एक्सपर्ट्स ज्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह केअरचे डॉक्टर सांगतात, की फ्युटाईल मेडिकल इंटरव्हेन्शन्स. मग पॅलिएटिव्ह केअरबद्दल चर्चा होते, की पॅलिएटिव्ह शास्त्र आहे बरं का. मग त्याच्यानंतर लॉयर्स बोलतात, की लिव्हिंग विल म्हणजे काय? मग त्याचं काय-काय करायचं? सोशल वर्कर्स सांगतात, जे काय असतं त्याचे सोशल ॲस्पेक्ट्स, सायको सोशल ॲस्पेक्ट्स. ग्रीव्हिंगबद्दल चर्चा होते, की कॅन्सरचा डायग्नोसिस झाल्यावरच ग्रीव्हिंग सुरू होतं बरेचदा. त्याची पण चर्चा. हे सगळं जे आम्ही मृत्युंजय कार्यक्रमात करतो, ते सगळंच आम्ही पहिल्या व्हिजिटला चर्चेच्या स्वरूपात बोलून टाकतो, की बघा आणि मग असं पण असतं, मग तसं पण असतं, मग तुमचे काय अनुभव आहेत, हे सगळं आम्ही चर्चा करतो. मग त्यांना सांगतो, की आता घरी जाऊन ही चर्चा तुमच्या प्रियजनांशी करा. कारण दे हॅव टू बी ऑन द सेम पेज आणि नका समजू मेक इट अ ब्रेकफास्ट टेबल कन्व्हर्सेशन. नाहीये मृत्यू अभद्र कसा असेल सगळ्यांचं सत्य आहे. कसा असेल अभद्र तो? आणि आपल्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये तर पुनर्जन्मामध्ये विश्वास आपण ठेवतोय. तर पुनर्जन्मामध्ये जर विश्वास आहे, तर तो नवीन iPhone 18 जो येणार आहे, तो जास्त छान आहे. इथे त्या कॅन्सरच्या शरीरात अडकवून ठेवून माझा जास्त छान हेल्दी शरीरापासून तुम्ही मला वंचित ठेवता ॲक्चुअली. म्हणजे आपण वी बिलीव्ह इमोशनली हा विचारच करत नाही, की जो बेडवर व्यक्ती आहे, होय. त्याला किती त्रास होतो आहे. सफरिंग. आपण भले म्हणजे त्या पेरेंटिंग म्हणा, की सेल्फिश नाही या हट्टामुळे आपण सेल्फिश हट्टा त्याला होतं, की धरून कधी-कधी असं ठेवतो. होतं, की इतके लव्हिंग पीपल असतात, की हो. नाही आता मला यांना लपवून ठेवायचं आणि देवाची सुद्धा नजर गेली नाही पाहिजे. हो, हो, इतकं हो, करून, हो. की नाही कृत्रिम जे काही चालू हो, आहे हो, त्याच्यावर हो, जगू द्या. हो. तर त्या व्यक्तीला काय हवं होतं हे समजणं महत्वाचं आहे. हं. आम्ही सगळ्या प्रकारचे केअर गिव्हर्स बघतो. मी सांगते श्रावण बाळापासून कंस. सगळ्या प्रकारचे केअर गिव्हर्स आम्ही बघतो. हो, मग काही ठीक आहे. एक एक उदाहरण सांगू शकाल? तर श्रावण बाळाची पण स्टोरी सॅड आहे हे लक्षात ठेवायचं आहे फक्त. कशी? कारण श्रावण बाळ त्या आई-वडिलांचं इतकं सगळं करत होता. स्वतःच्या जीवापलीकडे तो सगळं करत होता. पण वेळेवरती. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांचं काय झालं? वी डोंट हॅव अ फॉलो त्याचा मृत्यू झाला. तो त्यांना त्यांच्यासाठी पाणी आणायला गेला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आई-वडिलांचं काय झालं वी डोंट इव्हन नो. इट इस सच अ सॅड स्टोरी. त्यामुळे स्वतःच्या पलीकडे जाऊन केअर गिव्हिंग करणं इज नॉट अ सक्सेस स्टोरी. तर केअर गिव्हिंगला आपल्या जे ती फ्लाइट अटेंडंट म्हणते ना, की दुसऱ्याचे ऑक्सिजन मास्क लावायच्या आधी स्वतःचा लावा. तर हो. त्यामुळे केअर गिव्हिंगमध्ये सुद्धा एक शास्त्र आहे. तिथे तर श्रावण बाळासारखे केअर गिव्हर्स त्यांना सुद्धा आम्हाला सतर्क करावं लागतं आणि कंसासारखे सुद्धा केअर गिव्हर्स आम्ही बघतो, की जे अब्यूज करत असतात. जे बाहेर दिखावा करत असतात, की हां, पण खरं अब्यूज चालू असतो. तर केअर गिव्हिंग हा पण एक स्पेक्ट्रम आहे. काही एक्झाम्पल सांगता येईल? कुणी आठवत असतील तर अब्यूजचे तुमच्या हां. अब्यूजच्या खूप स्टोरीज आहेत, हं, हं, हं. पण की ती सगळ्यात वर्स्ट की तुम्हाला ती मला आठवणीत हॉरिफाय होणारी जी स्टोरी आहे, जी तुम्ही विचारल्या-विचारल्या जी मला आठवेल. आठवली आहे, हां, हां. ती ही आहे, की मुलगा-सून दोघंही वर्किंग होते आणि घरी एकटे असताना आई-वडिलांना काही झालं तर बघायला कोण आहे? म्हणून ते रोज सकाळी निघायचे आणि आई-वडिलांना एस-टी स्टँडवर सोडायचे. तुम्ही दिवसभर इथे राहा आणि ऑफिस संपलं की जाताना एस-टी स्टँडवरनं घेऊन घरी जायचे. काय दे वर सांगताय? यूजिंग द एस-टी स्टँड लाइक अ डे केअर सेंटर. कारण ओह! तिथे पब्लिक आहे. काही झालं तर हे अनोळखी लोकं काय ते बघून घेतील. बापरे! देअर आर हॉरर स्टोरीज ऑफ केअर गिव्हिंग. लिटरली अशी लोकं आहेत? आता तर आणि केअर गिव्हिंगच्या नावाखाली म्हणजे मी नेहमी म्हणते, की केअर गिव्हर जर नार्सिसिस्टिक असेल, नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा जो बाहेर दिखावा करतोय अतिप्रेम असण्याचा, पण घरी तो ॲक्चुअली छळ करतोय आणि जिवंत ठेवून, आजारी अवस्थेत जिवंत ठेवून सुद्धा आपण छळ करू शकतो एखाद्याचा. आणि हा जर छळ आपल्याला आपला होऊन नसेल, म्हणजे मी तुम्हाला आमचे अनुभव एक छोटासा अनुभव सांगते लिव्हिंग विलचा, की एका तरुण मुलीने तिचं लिव्हिंग विल केलंय आणि त्या लिव्हिंग विलमध्ये तिने हस्तलिखित क्लॉज टाकलाय, की माझ्या लिव्हिंग विलबद्दल मला ह्या लोकांना कळून नकोय. असं का? कारण मिसप्लेस्ड कंपॅशनच्या नावाखाली लोकं मुद्दाम असे निर्णय घेऊ शकतात, की ती व्यक्ती त्या आजारी अवस्थेत मेंटेन होईल. बघा आम्ही बापरे! किती करतोय हिचं.
कोणाला हवंय की माझी पॉटी सुसू कोणीतरी पुसतंय, भरवतोय, बेडसोर झालाय. कोणाला असं आयुष्य म्हणजे जगायचंय? मिसप्लेस कंपॅशन म्हणजे अति सहानुभूती ज्याला आपण म्हणतो. मिसप्लेस्ड सहानुभूती. मिसप्लेस्ड. तिथे नको होती सहानुभूती. तिथे हवं होती करुणा. तिथे हवी होती लेटिंग गोचं शास्त्र. लेटिंग गो इज अ प्रोसेस. की हो जाऊ देणं, वेळ आली आहे. निसर्गाने निर्णय घेतलाय, हिच्या शरीराने निर्णय घेतलाय. इट इज अ टाईम टू लेट गो. लेटिंग गो हे माणुसकीचं मॅच्युरेशन आहे. की ही वेळ आली आहे जाऊ देण्याची. तिला मी माझ्या स्वार्थासाठी कसं धरून ठेवू? तिला बेडसोर झाल्यात, त्याच्यात कीड लागली आहे, मॅगट्स झालेत बेडसोरमध्ये, पण नाही, तिचं सगळं करा. मग तिला काय हवं होतं, हे तिने जर नमूद करून ठेवलं असेल त्या व्यक्तीने, तर मग इट इज ईझियर फॉर द सिस्टम टू टेक डिसिजन्स. आणि खूप लोकं असे असतात, की त्यांना हॉस्पिटल जायचंच नसतं, की ते हो. वातावरण आणि ते सगळं, की असं बोलून बघा, एक आहे इमोशनली हो. आणि आता हे तर लीगलीच झालं ना, हो, लिव्हिंग हो, विल हो, म्हणजे हे हो, लीगलीच हो, बरोबर? हो, लिव्हिंग लीगली झालं. हो. पण एखाद्या वेळेला कोणी बोलून जातं, की यार म्हणजे नाही मुलांना, जायचंय की मला मला हॉस्पिटल. हो. हॉस्पिटलमध्ये नाही जायचंय, हसता-खेळता मला घरी जाऊ दे. घरच्या हां, पण प्रेमाच्या ही लोकांमध्ये. हां. काही वेळेला हे करून ठेवणं गरजेचं आहे, बरोबर? हो. आणि असा निर्णय काही फॅमिलीजमध्ये घेतात. आत्ताच रविवारी माझ्याकडे ते अ, येऊन गेले. हं. पेशंटचे हसबंड आणि मुलगा दोघंही येऊन गेले. ते म्हणाले, "मागच्या 1.5 महिन्यापासून शी हॅज गॉट अ व्हेरी यंग ऑनसेट डिमेन्शिया." म्हणजे 54व्या वर्षी डिमेन्शिया सुरू झाल्या त्या बाईंचा. आता त्या 62 वर्षाच्या आहेत. शी इज बेड बाउंड आणि त्यांचं अख्खं युरिन इन्फेक्शन आणि सगळं न्यूट्रिशन वगैरे त्यांनी घरी मॅनेज केलं. ते म्हणाले, "आमचे शेजारी नावं ठेवतायत आम्हाला." पण आम्हाला माहिती आहे, की आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय. आणि ते म्हणाले, की "वी नो इट इस टाईम टू लेट गो." आम्ही तिला कम्फर्टेबल ठेवतोय. आम्ही युरिन इन्फेक्शन तिचं ट्रीट केलंय. ती जेवढं सुखासुखी खाईल त्याला म्हणतात कम्फर्ट फीडिंग. द की वर्ड्स आर सुखासुखी. सुखासुखी जितकं खाईल तितकं आम्ही तिला देतो. आम्हाला कळलंय ती वेळ जवळ आली आहे. यंग ऑनसेट 54व्या वर्षी डिमेन्शिया झाला त्या बाईंना. ऑल इंडिया रेडिओमध्ये गायच्या त्या. तर त्या 2 वर्षापूर्वीपर्यंत 1 वर्षापूर्वीपर्यंत घरी पण गात होत्या. एका व्हिजिटला त्या माझ्याकडे जेव्हा आल्या फॉलोअपच्या. मी त्यांचे हसबंड नेहमी म्हणायचे केअर गिव्हर त्यांचे, की "ओ मॅडम हिला सांगा ती रियाज नाही करत आहे रोज." तर हो. मी त्यांना म्हटलं, की "का ताई तुम्ही का नाही रियाज करत? म्युझिक विल हेल्प यू म्युझिक थेरपी. हां. तुम्ही तर ट्रेन्ड सिंगर आहात क्लासिकलच्या." तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या डिमेन्शियाच्या स्टेटमध्ये आणि त्या म्हणाल्या, की "काय सांगू ताई मला आठवत नाहीत राग." तर हो. त्यांच्या त्या म्युझिकच्या मेमरीमध्ये पण ते सगळं गेलं होतं. तर आता अशा व्यक्तीला आट्टाने सपोज हर हसबंड डिसाईड्स की नाही सगळं करायचंय मला हिच्यासाठी आणि मी हॉस्पिटलमध्ये नेणार. लावा व्हेंटिलेटर, टाका ट्युबा. ॲक्चुअली वी आर बिंग अनजस्ट टू हर. हं. आणि इतकी होतकरू बाई हो, म्हणणार आणि हो. इतकं आयुष्यभर केलेलं आहे होय, आणि होय, असं म्हणतात ना, की म्युझिक हे इतकं छान म्हणजे ही ॲक्टिव्हिटी आहे. होय, त्याच्यामुळे आपलं जग खूप सुखकर करतात लोकं. म्हणजे त्या होय. म्युझिक थेरपीच होय, स्वतः होय, इतकी छान होय. आहे आणि पण मग ती त्यांची व्यक्ती ती तशी झालेली ड्राईव्ह आहे. होय, त्यांची ती ड्राईव्ह करप्ट झाली. म्युझिकची पण ड्राईव्ह त्यांच्या ब्रेनमधली करप्ट झाली. हं. त्यांचं ते ॲप पण काम करेनासं इमोशनली झालं. ती बाई किती हर्ट झाली असेल. एक्झॅक्टली. कारण त्यांचा स्वाभिमानच गेलाय. त्यांची आयडेंटिटीच गेली आहे, की मी गाणं म्हणणारी व्यक्ती, ही जी त्यांची आयडेंटिटी होती तीच निघून गेली आहे. म्हणजे मी स्ट्रिप्टीज म्हणते डिमेन्शियाला, की ते एक-एक काढून घेतं तुमच्याकडनं. तर मग अशा व्यक्तीबद्दल आपण रॅशनली विचार करायचा, इमोशनली करा विचार. पण तुमच्या इमोशनल विचाराने जर त्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर? आणि म्हणूनच मी आत्ताच लिहून ठेवणं गरजेचं आहे ना. मला असं झालं तर हे करू नका बरं का माझ्याबरोबर. इतकं खूप हाल नका करू किंवा हो. उगीचच व्हेंटिलेटरवर ठेवतात आणि मग तिथे पेशंटचे जे रिलेटिव्हज असतात ते डॉक्टरांशी भांडत असतात, की इतके होय. दिवस ठेवलं आणि मग हो, हो. भांडते म्हणजे आणि विथहोल्डिंग, विथड्रॉइंग हे 2 मुद्दे आहेत लीगली. हं, म्हणजे ते व्हेंटिलेटर काय आहेत? सुरू न करणं हे सोपं आहे. हां, पण एकदा व्हेंटिलेटर लावलं, ते की ते कधी काढता येत काढायचे? नाही. ओके. ते काढण्याचा प्रोसेस अजून जास्त मोठा लीगली कॉम्प्लिकेटेड आहे. मग त्याच्यासाठी काय प्रोसेस असते म्हणजे त्यांना मग नातेवाईकांना विचारणं किंवा काय काय असतं ते त्याच्यासाठी ॲक्चुअली? सध्या भारतात आपण जुगाड करतो. हां, कसा? जुगाड असा करतो, की कारण नाहीतर लॉने म्हटलंय कमिटी बसवा. हं, त्या अननोन एका कमिटीला येऊ दे, पेशंटला बघू दे, सांगू दे, की हो व्हेंटिलेटरने हे नाही होणार. पण आता आपले एवढे सगळे जे हॉस्पिटल्स आहेत आपल्या भारतामध्ये, एका शहरात बघा केवढे हॉस्पिटल्स आहेत. इकडून तिकडे गेलो तर हॉस्पिटल्स आहेत. तर दिसतातच. कुठे कमिटी आहेत कोणाकडे? नाही. नाही आहेत कमिट्या, अशा अननोन कमिट्या ज्यांनी पेशंटला पाहिलं नाहीये.
अशी कमिटी पाहिजे जे येऊन सांगणार, की "हो, हो, आम्ही पण पाहिलंय आणि आम्हालाही पटलंय, की नाही याचा व्हेंटिलेटरने उपयोग." आणि मग थांबा काही काळ आणि मग त्या कमिटीच्या सह्या वगैरे, वगैरे आणि मग ते व्हेंटिलेटर काढा. तर हा वेळ नाहीये आपल्याकडे. ठीक आहे. मग सध्या आपण काय करतो भारतामध्ये जुगाड, की नातेवाईकांचं काउन्सेलिंग होतं आणि मग सांगितलं जातं, ट्रान्सपरन्सी ठेवतो आपण, की ट्रान्सपरन्सी ठेवतो. सांगितलं जातं नातेवाईकांना, की नाही उपयोग होतोय व्हेंटिलेटरचा. तुम्ही काय ठरवलंय? मग नातेवाईक म्हणतात, की नाही आम्ही थकलो, फायनान्शियली थकलो, इमोशनली थकलो आणि आम्हालाही पटलंय, आम्हाला दिसतंय 3 आठवडे मूव्हमेंटच झाले नाहीये. हं. हां, काहीच होत नाही. आम्हाला पटलंय, दिसलंय, सगळं झालंय. मग आता काय करायचं? असा नुसताच काढू शकतो का आपण? नाही. तर मग दामा किंवा लामा, लीव्ह अगेन्स्ट मेडिकल ॲडव्हाइस दाखवली जाते. पेशंटचा व्हेंटिलेटर काढला जातो. डिस्चार्जची सगळी प्रोसेस होते. व्हेंटिलेटर काढला जातो आणि लगेच स्ट्रेचरवर घेऊन पेशंटला बाहेर नेलं जातं. बरेचदा हॉस्पिटलमधनं बाहेर न्यायच्या आधीसुद्धा पेशंटचा मृत्यू होतो. कधी-कधी घरी गेल्या-गेल्या होतो. मग कॉज ऑफ डेथ दिला जातो कारण डायग्नोसिस झालाच होता. तर हे जे व्हेंटिलेटर विथड्रॉ करण्याचं प्रोसिजर आहे. आता लॉ एवढ्या गोष्टी का करतो? कारण लॉचं म्हणणं आहे की मिसयूज नाही व्हायला पाहिजे. नाहीतर लावला व्हेंटिलेटर आणि एक मुलगा येऊन म्हणतो, "मला नाही खर्च करायचा आईवर, काढा व्हेंटिलेटर." आणि असं असं झालं सडनली काढता येत नाही. हां, असं झालं नाही पाहिजे म्हणून हे एवढे सगळे लॉज केलेत. पण होतं काय अनेक पेशंट्सचं नुकसान होतं त्याच्यात. म्हणून जर लिव्हिंग विल करून ठेवली असेल, की मला इन्क्युरेबल डिसीज जर झाला असेल आणि मी जर अनकॉन्शियस आणि स्वतःची इच्छा व्यक्त न करण्याच्या स्टेटमध्ये जर गेले, तर मला व्हेंटिलेटर लावूच नका. हं. तेव्हा माझं डायलिसिस करूच नका. मग मला न्यूमोनिया झाला असेल तेव्हा तर त्यालाही ट्रीट करू नका. मला फक्त आणि फक्त घरी राहू द्या. कम्फर्टेबल ठेवा. मला त्रास नाही झाला पाहिजे. व्हेंटिलेटर न लावता कम्फर्टेबल ठेवता येतं. पण एक प्रश्न हा आहे, की हे सगळं केल्यानंतरही इमोशनली आपण इतके जास्त हे होतो, की आपण काही करत नाहीये आपल्या त्या व्यक्तीसाठी ती भावना पण तर असते ना? ही जी केअर गिव्हर्स गिल्ट आहे, आपण हां. श्रावण बाळ म्हणू म्हणू त्यांना. हां, हां. हे जे श्रावण बाळ कॅटेगरीतले केअर गिव्हर्स आहेत, तिथे परत प्रिन्सिपल्स ऑफ बायोएथिक्स लक्षात ठेवायचे, कसे? की माझ्या स्वार्थासाठी मी माझ्या बाबांना किंवा आईला जिवंत ठेवतेय. पण त्यांचं काय म्हणणं आहे स्वतःबद्दल? त्यांना आवडणार आहे का असं जगायला? आणि शेजाऱ्यांना घाबरायचं नाहीच आहे, नातेवाईकांना घाबरायचं नाहीच आहे. कारण करणारे आपण आहोत. करणारे आपण आहोत आणि सफरिंग त्या बेडवरच्या व्यक्तीचं होतंय. त्यामुळे हे रॅशनल म्हणून मला लिव्हिंग विल हे माणुसकीचं एलिव्हेशन, इव्होल्यूशन वाटतं, की लिव्हिंग विल कन्सेप्ट मृत्यूबद्दल आपण चर्चा करायला शिकलो. ॲज अ ह्युमॅनिटी आपण प्रगती करतोय. बरं ही विल करत असताना कोण-कोण लोक म्हणजे वकिलांचा पण त्यांचा समावेश असतो? वकील एकदम शेवटच्या स्टेजला जातात. हं. पिक्चरमध्ये येतात. म्हणजे मी म्हटलं व्हिजिट 1ला आपण नुसत्या गप्पा मारतोय. जसं म्हणजे आपण जे आता चर्चा करतोय तेच. अजून खोलात, अजून खोलात, अजून खोलात आणि मग त्यांना घरी जाऊन चर्चा करा सांगतो. दुसऱ्या वेळेस जेव्हा ते येतात, तेव्हा आम्ही त्यांना एक ॲक्चुअल टेम्प्लेट देतो. म्हणजे ते प्री फॉर्मॅटेड लिव्हिंग विल आहे. तर आम्ही त्रिवेंद्रमची लिव्हिंग विल बघितली. मुंबईला लिव्हिंग विल क्लिनिक हिंदुजा हॉस्पिटलने सुरू केलेलं आहे. त्यांची आम्ही टेम्प्लेट बघितली. आम्ही स्वतः विचारमंथन केले. आमच्या 3 काय असतं त्याच्यात? तर त्याच्यामध्ये पॉइंट्स मांडलेले असतात, हं. की एकतर माझा बायोडेटा असतो म्हणजे मी अमुक-अमुक आहे, हे माझा आधार नंबर, ही माझी आयडेंटिटी, सिटिझनशिप वगैरे, वगैरे. मग त्यानंतर एक छोटा पॅराग्राफ आहे, की मी असा-असा विचार केल्यामुळे ठरवलं, की लिव्हिंग विल मला करायची आहे. आणि मग त्याच्यात ॲडिशनल ब्लँक स्पेस आम्ही दिली आहे, की कोणाचे तरी अजून विचार असतील, स्पिरिच्युअल विचार असू शकतात. मला एक सेन्स ऑफ कंप्लीशन आलंय. आता माझ्या आजी-सासूसुद्धा शी हॅड सच अ ट्रेमेंडस सेन्स ऑफ कंप्लीशन जेव्हा मला मुलगा झाला, त्यांना पंटू झाला, त्यांना इतका सेन्स ऑफ कंप्लीशन आला, हं, हं, हं. की शी वॉज रेडी. सगळ्या वस्तू त्यांनी देऊन टाकायला सुरुवात केली, अरे! की झालंय माझं. जेवढं मला हो. जगायचं होतं मी सगळं जगली आहे. जे बघायचं होतं ते बघितलंय सगळं आणि पाहिलंय. आता मला सगळं मिळालंय. झाली माझी कामं. ऑफिस संपल्याचं जे फिलिंग येतं. म्हणजे तर सॅटिस्फाईड मी आता आहे. हां, हां. तर मग असं पण एखाद्याचा क्लॉज असेल, की ह्या-ह्या गोष्टीमुळे मी लिव्हिंग विल करून ठेवतोय. आणि हं. मग दुसऱ्या पानावरती सुरू होतं, की असा-असा जर मला आजार झाला आणि डॉक्टरांना कळलंय आणि त्यांनी माझ्या नातेवाईकांचं काउन्सेलिंग पण केलंय, की न बरा होणारा हा आजार आहे, हे सांगितलंय. तर मग अशा वेळेस जर मला सडन इमर्जन्सी आली किंवा मी अशी-अशी खचत गेले आणि माझी इच्छा व्यक्त न करण्याच्या परिस्थितीत जर मी गेले, तर ह्या गोष्टी करू नयेत. अशी एक यादी आहे. मग त्याच्यात त्यांनी टिक मार्क करायचं. कोणाचं तरी म्हणणं असेल, की नाही डायलिसिस करा, पण व्हेंटिलेटर नका लावू. कोणाचं तरी म्हणणं असेल व्हेंटिलेटर लावा, पण डायलिसिस नका करू. ऑक्सिजन पण आहे एक. हां, ऑक्सिजन लावा.
ते ऑप्ट करू शकतात. कार्डिओपल्मनरी रिसेसिटेशन, कार्डियक मसाज म्हणजे जे आम्ही असं थंब देऊन मग मसाज हां, हां, देतो. हां. तर ह्याच्याबद्दल तर इतके गैरसमज आहेत लोकांच्या मनात. कसे? तर ते मग आम्ही एक्सप्लेन करून सांगतो. हं. त्यांना असं वाटतं, की त्याच्यात तो कुठचातरी असा जादूचा प्रोसेस आहे. "हां, तुम्ही थंब नाही केलं आमच्या बाबांना." आई गं! पण त्यात तो थंब इतका जोराचा असावा लागतो, की रिब्स फ्रॅक्चर होऊ शकतात. मग ही क्रिया ज्याला कॅन्सर आहे आणि तो स्प्रेड झालाय त्याच्यासाठी करायची का आपण? की अजिबातच त्याला नाही. अजून आपण ते फ्रॅक्चर रिब्सची आणि ऑलरेडी कॅन्सर स्प्रेड झालाय किंवा टर्मिनल डिमेन्शिया आहे किंवा खूप टर्मिनल बेड बाउंड स्टेज, मल्टिपल स्ट्रोक्सचे पेशंट किंवा हेड इंजरी खूप जास्त प्रमाणात झाली आहे आणि मग माहिती आहे की त्याचं पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे बिचारा तो एखाद्या भाजीपाल्यासारखा जगतोय. मग त्याला द्यायचा का तो थंब? आणि मग ते मसाज करायचा का? गरज नाही आहे. तर मग ते त्या त्या लिव्हिंग विलमध्ये पहिला क्लॉज तोच आहे, की सी-पी-आर हं. हवाय की नकोय? तुम्ही मार्क करा. तर मग काही जण म्हणू शकतात, की नाही मला सी-पी-आर हवाय. ते ते पण मग आफ्टर अंडरस्टँडिंग व्हॉट इट मीन्स हे केलं पाहिजे. आणि मग सी-पी-आर हवायमध्ये पण आम्ही ठेवलाय, नकोयमध्ये पण आम्ही ठेवलाय. आणि मग काय हवंय त्याचे आम्ही वेगळे 4 मुद्दे तयार केलेत, की मला कम्फर्टेबल राहण्याची औषधं हवी आहेत. की जर मला श्वास जोराजोरात लागत असेल आणि व्हेंटिलेटर नाही लावायचं हे मीच वरती मार्क केलंय. तर मग मला कम्फर्टेबल ठेवायची औषधं तुम्ही द्या. आणि आता त्याच्यात पण प्रगती होतीये. स्किन पॅचेस येतात कम्फर्टेबल ठेवण्याचे. म्हणजे पेन व्हायला नकोचे स्किन पॅचेस येतात. ते लावू शकतो आपण. ऑक्सिजन लावू शकतो, पोझिशन देऊ शकतो. तर कम्फर्टेबल ठेवण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यासाठी केल्या जाव्यात. असं तिथे तुम्ही त्याला टिक मार्क करू शकता. म्हणजे व्हॉट आय डोंट वॉन्ट, व्हॉट आय वॉन्ट. आणि मग नंतर ऑर्गन डोनेशन केलंय का? किंवा नाही मी अजून नाही ठरवलंय. नेत्रदान केलंय का? नाही मी अजून नाही ठरवलंय किंवा हो मी केलंय आणि मग हा त्याचा नंबर. मग त्याच्यानंतर देहदान काही जणांना देहदान करायचं असतं रिसर्चसाठी. ते करायचंय का नाही करायचंय? मग जर मृत्यू झाला तर अंत्यविधी कशा करायच्या आहेत? तुमच्या अच्छा, तो पण धर्माच्या क्लॉज असतो? तो पण आम्ही आमच्या टेम्प्लेटमध्ये टाकलाय. आम्ही ओके. आमच्या म्हणजे आता करायचाच पण आहे हे कुठले क्लॉज ठेवायचे आणि नाही ठेवायचे हे कोण डिसाईड करतं? कोणीही डिसाईड करू शकतं. म्हणजे ती म्हणजे डॉक्टर्सची टीम? कस्टमाइज्ड नाही, हां. कस्टमाइज्ड आता मी ठरवलं, की समजा मी नाही केली आहे माझी लिव्हिंग विल आणि मी ठरवलं करायची आहे. तर मी म्हणेन मला हे क्लॉजेस नको आहेत त्याच्यात. ते ओके. अंत्यविधीचं माझा मुलगा ठरवेल काय करायचं ते. आय हॅव नो ओपिनियन ऑन इट. बरं, म्हणजे ऑप्शन्स आहेत. हां, यू कॅन डिसाईड हाऊ मच कारण विल आहे ना. तर हं, इट्स अप टू मी टू डिसाईड. हं, आम्ही ठेवलेत. तर मग तिथे आय विल डिसाईड लेटर किंवा आय डोंट वॉन्ट टू डिसाईड हे पण चेक बॉक्सेस ठेवलेत. हं. आणि मग नंतर चौथ्या पानावर आहे, की जर असा आजार मला झाला, तर मग मला घरीच ट्रीटमेंट करा किंवा मला अमुक हॉस्पिटलमध्ये न्या किंवा घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये द्या. जर तुमचा कोणी म्हणजे तेही बी ते मेन्शन करू आम्ही शकतात. आम्ही हां, करून आम्ही ऑप्शन्स दिलेत, की तुम्हाला ओके. करायचंय का? हे पण तुम्ही लिहून ठेवू शकता. मग बऱ्याच जणांचे प्रश्न असे असतात, की आत्ता मी पुण्यात राहतेय, पण मग माझ्या इंदोरच्या मुलीकडे राहायला गेले तर काय? ओह! तर मग तिथे मग घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये असा तो क्लॉज. मग तेही तुम्ही लिहून ठेवा किंवा मग ते तिला ठरवू दे आणि ॲज फार ॲज पॉसिबल असंही आम्ही त्याच्यामध्ये ॲड करून ठेवलंय, की जेवढं जमेल तेवढं म्हणजे मी माझ्या मुलीची नंतर जी दुविधा मनस्थिती आहे, मी ॲक्चुअली ती हं. आज कमी करतीये. की तिच्यावर हा लोड येऊ नये नंतर. आणि आपण म्हणतो टॅबू टॉपिक. पण आम्ही जेव्हा चर्चा करायला लागलो ना लोकांशी, तेव्हा ते उत्तेजित होऊन इतक्या गोष्टी सांगतात आम्हाला. दे जस्ट वॉन्ट धिस फ्री स्पेस टू टॉक अबाउट इट. त्यांना ही जागा हवी आहे. लोकांना बोलायचं असतं मृत्यूबद्दल. पण ते उगीच चूप केलं जातं त्यांना. आणि इतक्या सहजपणे आपण हे बोलू शकतो सगळं. आणि हा अवेअरनेस किती, किती महत्वाचा हो, आहे. हो. आणि पहा ना, माझंच जे माझ्या मुलीवर इतकं सारं प्रेम आहे. हं. मी तिचं दुःख कमी करतेय ना. मी तिची ती अर्जुनाची दुविधा जी आहे, की कुरुक्षेत्र लढू की घरी जाऊन बसू? हे जे तिचं होणार आहे, की हॉस्पिटलमध्ये नेऊ की घरी मॅनेज करू? व्हेंटिलेटर लावू की वॉर्ड रूममध्ये शिफ्ट करू आईला? आणि काय करू मी आता? तिची दुविधा मी कमी करतेय बाय स्टेटिंग माय थॉट्स. आणि ॲक्चुअली व्हिच थोडं थॉट्स आर these? these आर रॅशनल थॉट्स. म्हणजे माणूस रॅशनल होतो हीच माणुसकीची प्रगती आहे ना. तर तेच आपण ह्याच्यासाठी मृत्यूबद्दल. काही-काही वेळा असं होतं ना, की त्यांना इतक्या वेदना होत असतात. हो, कितीतरी ट्रीटमेंट्स, कितीतरी सोनोग्राफी म्हणा किंवा हो. काय म्हणजे जी काही प्रोसेस आहे ती होते. पण ठीक आहे.
हॉस्पिटलचं वातावरण त्यांना माहीत म्हणजे आवडत नसतं, तर हो. ते घरी राहतात. तर जे नातेवाईक आहेत किंवा मुलं-मुली म्हणा जे काय, ते त्यांना घरी ठेवतात. पण त्यांना स्वतःला एक गिल्ट असतो, की मला ॲम आय त्रास डुईंग? होतो आहे हो. आणि माझ्यामुळे समोरच्याला किती त्रास होत आहे. हो. तर काही-काही वेळेला पेशंट्सना ना ते सुद्धा हो. आत्महत्याही करतात. असं हो, पण हो, बऱ्याच हो. माझ्या सर्वात म्हणजे हे जसं परत तुम्ही हे जे म्हणालात, तर मला एकदम माझ्या त्या पेशंट आठवल्या. मी यवतमाळला जायची वन्स अ मंथ ओ-पी-डी करायला. हं, हं. तर तिथे मोटर न्यूरॉन डिसीज नावाच्या माझ्या एक 68 वर्षाच्या पेशंट होत्या. हं. आणि मोटर न्यूरॉन डिसीज हा अजून एक न्यूरो डिजेनरेटिव्ह आजार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्याच पेशी सुकायला लागतात, मांसपेशी पूर्ण शरीराच्या. रेअर डिसऑर्डर आहे थँकफुली आणि तो वाढत जातो, वाढत जातो. म्हणजे असं म्हटलं जातं, म्हणजे की शरीरच पूर्ण सुकतं का मग ते? स्पायनल कॉर्डमधल्या मधले न्यूरॉन्स गळून पडतात. जसं डिमेन्शियामध्ये ब्रेनमधले न्यूरॉन्स गळून पडतात. मोटर न्यूरॉन डिसीजमध्ये स्पायनल कॉर्डमधले न्यूरॉन्स गळून पडतात आणि मग सगळे जे मसल्स आहेत ते सुकायला लागतात. बरं. मांसपेशी, मसल सेल्स मसल सेल्स. सुकायला लागतात आणि काम करेनासे होतात. असं म्हटलं जातं, की डे ऑफ डायग्नोसिसपासून 2 वर्षात मृत्यू होणार, असं म्हटलं जातं. आणि हा क्रॉनिकली डिसेबलिंग आजार आहे. 2 वर्ष आपल्यासमोर ती व्यक्ती अशी स्टेफन हॉकिंग्सला हाच आजार वेगळ्या स्वरूपात होता. हो. लू गेरिग्स डिसीज म्हणून स्टीफन हॉकिंगला होता. तर त्याचा स्लो प्रोग्रेसिव्ह होता आणि त्याच्या हाताशी सगळी टेक्नॉलॉजी होती. टेक्नॉलॉजी होती. त्यामुळे मग ही मॅनेज्ड हिमसेल्फ इन अ डिफरंट वे. तर दॅट वॉज स्लो प्रोग्रेसिव्ह. पण युज्युअली 2 वर्षात प्रोग्रेस होतो. तर ह्या आजींना तो झाला आजार आणि मी 4थ्या व्हिजिटला जेव्हा यवतमाळला गेले म्हणजे 4 महिन्यांनी, तर मला त्यांचा मुलगा सापडला बाहेरच्या पायऱ्यावर. म्हटलं, "अरे, तू इथे काय करतोयस?" तो म्हणाला, "आईला ॲडमिट केलं." म्हटलं, "का?" तर त्या बाईंना थोडंसंच हालता यायचं. तर त्या किचनमध्ये गेल्या कशाबशा, स्टूलावर बसल्या त्या, गॅस ऑन केला आणि पदर गॅसवर ठेवला साडीचा. शी बर्न्ड हरसेल्फ ओह! आणि शी वॉज ॲडमिटेड विथ 3rd डिग्री बर्न्स बिकॉज ऑफ अटेम्प्टेड सुसाईड. तर त्यामुळे हे जे प्रॉब्लेम्स होतात, की जेव्हा पेशंटला कळलंय, की असा-असा आजार आहे, तर त्यामुळे म्हणून तो न्यायबळ मध्ये पडला, की ह्याच्याबद्दल आपण काय करू शकतो. तर असिस्टेड डायिंग अजून आपल्याकडे आलेलं नाहीये. इच्छा किंवा मृत्यू आला नाहीये. नाही हां. आहे. बरोबर. पण लिव्हिंग विल तर निदान करू शकतो आपण. मधली वाट जी आहे लिव्हिंग विल, ते तर कारण करून आता घेऊ शकतो. आपण पॉडकास्टसाठी डॉक्टर देशमुख यांना बोलवलं होतं. ते हं. कॅन्सर पेशंट्स बघायचे. हो. त्यांनी पण त्यांचे जेव्हा म्हणजे अनुभव अनुभव सांगितले. हो. सांगितले, तर सगळ्यात आधी काउन्सिलिंगला आई-वडील म्हणजे एका स्त्रीला होतात, तर तिची मुलं हं, आणि तिचा नवरा हं, असं ते आले आणि सरांशी बोलतात आहे आणि वगैरे. हं. आणि मग ते म्हणतात, की असं-असं सगळं तिला आहे, पण तिला सांगू नका. हो. पण डॉक्टर म्हणाले, की तिला जर ट्रीट करायचं तर तिला सांगणं आहे. पण जेव्हा सर तिच्याशी बोलले तेव्हा असं होतं, की तिला ऑलरेडी माहिती होतं. हो, बरेचदा माहिती असतं. आमच्या घरची एक स्टोरी आहे आणि हे पण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हा बऱ्याच जणांना माहिती नाहीये. कारण आपल्याला इमोशनल पण टच करायचं आहे या हो, या हो, हो, गोष्टीच्या हो. माध्यमातून. तर आमच्या आजोबांना खांदा दुखायला लागला आणि खूप दुखतोय, खूप दुखतोय. एक्स-रेज काढले, एक्स-रेज काढले. एक्स-रेमध्ये असं थोडं सस्पिशियस काहीतरी वाटलं. तर एम-आर-आय केला. तर मग त्या एम-आर-आयमध्ये दिसलं, की कॅन्सर पूर्ण स्प्रेड झालाय. मग घरात पूर्ण चर्चा झाली, की इतका फॅमिलीचा हेड, सगळ्या भावंडांमध्ये मोठा भाऊ आणि सगळ्यांचं केलेला अ, स्वाभिमानी अ, सगळेजण त्यांना दादा म्हणायचे आणि पूर्ण म्हणजे वेगळंच व्यक्तिमत्व होतं ते. लार्जर दॅन लाईफ व्यक्ती असतात ना काही, तसं ते व्यक्तिमत्व होतं. आता ह्यांना हे सांगायचं कसं? मग आमच्यावर सोडण्यात आलं ते. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यावेळची तुमची पण सिच्युएशन एक हो, गंभीरच हो, राहत असेल ती. हो, हो. तर मग त्यांना मी प्रश्न विचारला म्हणजे कुठून तरी निसर्गाने मला ती बुद्धी दिली. मी त्यांना म्हटलं, "आजोबा डायग्नोसिस झालाय, तुम्हाला सांगू का?" ही वॉज 93 ॲट दॅट टाईम. बापरे! हां. तर ते म्हणाले, "मला डायग्नोसिस नको सांगूस, पण मला शांतपणे जायचंय." ही जी क्रिया आहे त्याला म्हणतात द राइट टू नॉट नो. राइट टू नो जसं असतं, तसं राइट टू नॉट नो सुद्धा असतं. मला नकोय हे कळून.
कारण खूप आता त्यांना हा ते विषय आवडणार नसेल समजा. ॲक्चुअली हा विषय निघाला तर आमच्या खूप खूप जवळचे म्हणजे आता थोडा पर्सनल होईल, हो. पण तरी सांगते खूप जवळचे काका म्हणा त्यांना, हं, त्यांना माहिती झालं की त्यांना कॅन्सर आहे. हं, ते स्वतःचं करून म्हणजे ते मॅरिड नव्हते. हं, स्वतःचं ते हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट वगैरे हं, करून हं, आले हं, आणि घरी आले की त्यांनी कुणालाच सांगितलं नाही हं, आणि टेस्ट वगैरे स्वतःच करून घेतल्या हं. आणि त्या दिवसापासनं त्यांनी हळू स्वतःचं जेवणच कमी कमी केलं. केलं. हां, हां. म्हणजे त्यांनी त्यांचं त्यांचं संथरासारखं केलं. हां. हां. आणि मग हळू मग लोकांना घरी हो, तर हो, कळलंच, की हो. काहीतरी वेगळं आहे. वेगळं हां, आहे. हां. मग त्यांनी विचारल्यावर मग ती फाईल वगैरे त्यांनी दाखवली हो, आणि हो. मग जेव्हा परत जास्तच झालं, तर तेव्हा त्यांनी अगदी अन्नत्यागच करून टाकला. हां, हां. हो. मग तर राइट टू नॉट नो हे असतं, पण कल्युजन नाही केलं पाहिजे. कल्युजन म्हणजे हे जे आहे ना, की नातेवाईक म्हणतात, की "तिला नका सांगू." तर पॅलिएटिव्ह शास्त्रामध्ये हे आहे, की आता जर समजा मला कळलंय, की माझ्याकडे 4च महिने आहेत समजा, तर मला त्या 4 महिन्यात बरंच आटपायचंय ना. हां. क्लोजर्स घ्यायचे आहेत. माझ्या उरल्या-सुरल्या गोष्टी मला ते करून सगळं घ्यायचे. करायचंय. आय वॉन्ट टू लिव्ह माय फुलेस्ट. आमचा एक बॅचमेट आहे. अजूनही तो आहे असंच वाटतं. ही इज नो लॉंगर विथ अस. ही पास्ड अवे ड्यू टू कॅन्सर. त्याचा डायग्नोसिस झाल्यापासून त्याने 5 पुस्तकं लिहिली. तो त्या 3 वर्षात इतका जगला, जेवढं आपण मी 50 वर्षात जेवढं नाही केलंय, तेवढं त्याने त्या 2-3 वर्षात केलं. अगेन. तर ॲक्चुअली तर पण आपण प्लॅन करू शकतो ना आपलं लाईफ. तर हे रॅशनल थिंकिंग, आर-ई-बी-टी नावाची जी गोष्ट आहे ना, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. थेरपीचा एक भाग आहे तो. म्हणजे मला कसं आरामात मरायचं आहे. हो, ॲक्चुअली माझ्या टर्म्सवर. हां. म्हणजे ठीक आहे इच्छामृत्यू नाहीये, पण आय कॅन प्लॅन फॉर सुखांत जे आणि आपण त्यांनी केली म्हणतोय. होती लिव्हिंग विल? नाही लिव्हिंग विल नव्हती केली त्याने, पण एव्हरीबडी न्यू हिम ॲज अ रॅशनल पर्सन आणि त्याच्यावर मी एक कविता पण केली आहे, की "तू आहेस असंच वाटतंय" म्हणून. एनिवे नाही आठवतंय जर मला सगळं. ब सांगू शकता म्हणजे ती थोडी रिलेट करेल. मी आहे? वाचू वाचू शकते मी ती चालेल, चालेल, कविता. चालेल. ठीक आहे. तर आमचा जो गाण्याचा कार्यक्रम आहे, हं. बोलावा विठ्ठल. हो. कारण ह्याच्यात विठ्ठल खूप आहे. म्हणजे कालच मी जे म्हटलं ना, माझ्या मैत्रिणीकडे मी गेले होते आणि मग तिला मी सांगितलं, असं-असं बोलावा विठ्ठल. तर मला त्यांनी दाखवला, की आमचे बाबा जेव्हा मनाने त्यांचं झालं होतं, की मी थांबलोय, तो येत का नाहीये घ्यायला. तर त्यांचा WhatsAppचा डी-पी त्यांनी ठेवला होता, की असा एक मनुष्य उभा आहे साध्या कपड्यामध्ये आणि विठ्ठल त्याला असा जवळ घेतोय. सो बापरे! दॅट वॉज हिज कॉन्सेप्ट ऑफ डाइंग, की विलीन होतोय मी त्याच्यामध्ये. त्यात वाईट काय आहे? तो मला एवढा वेळ थांबवून का ठेवतोय, की मी स्टेशनवर उभा आहे, ट्रेन येतच नाहीये माझी. त्यामुळे ह्याच्याकडे बघण्याच्या पद्धती खूप आहेत. आमच्या म्हणजे एक इन्सिडेंट सांगते. आमच्या हो. ओळखीचेच आहे. त्यांच्या आईला हां. ब्रेन हॅमरेज झाला बरं, आणि 5 वेळा त्यांची सर्जरी झाली. बरं. आणि ते दोघंच मुलं आणि त्यांना खूप सेवा करतात आहे आपल्या आईची. हां, निरंतर सेवा करतात आहे. हां. आणि ती जात नाहीये. म्हणजे तिचा पण विल पॉवर इतका स्ट्राँग होता, हं. की ती जात नव्हती. पण हां, तिची हां, सर्जरी हां. 5 सर्जरी ब्रेन हॅमरेजच्या म्हणजे हो, मानायला हो, पाहिजे. हो. हे जे विल पॉवर तुम्ही म्हणताय ना, हां. ती काटकता असते शारीरिक बरं, आणि बरेचदा ती हार्टची काटकता असते, हृदयाची. तर डेफिनिशन ऑफ डेथ 2 प्रकारचं आहे भारतामध्ये. बरं. एक ॲब्सोल्यूट डेथ म्हणजे हार्ट बंद पडलं, माणूस गेला, डेथ सर्टिफिकेट दिलं हां. आणि ब्रेन डेथ. ब्रेन डेथमध्ये मी जर ऑर्गन डोनर असेल आणि माझं ब्रेन डेथ झालं, लगेच सर्टिफिकेट देऊन मला ऑर्गन हार्वेस्टिंगसाठी घेऊन गेले. पण मी जर ऑर्गन डोनर नाही आणि माझी ब्रेन डेथ झाली, तर मग थांबावं लागतं कार्डियाक डेथ होईपर्यंत. हो ना? हां आणि यूएसमध्ये पण सगळ्या स्टेट्समध्ये सेम लॉ नाहीये. तर युनिफाईड कन्सेप्ट ऑफ डेथसाठी आम्ही लढतोय त्यामुळे. हं. पण त्या त्या काकूंची मी सांगते, की हां. त्या चालायच्या-फिरायच्या. हो. त्यांना सगळं माहिती असायचं. हे सणवारं पण करायच्या. म्हणजे हो. ते दोघं मुलं तिला हं, फिरायला घेऊन जाणं किंवा हे सगळं त्यांचं असायचं. हं. पण सडनली मग त्यांचं हे झालं, की 5 सर्जरी झाल्यानंतर मग काही वेळेला मग असं झालं, की आता हॉस्पिटलाइज झालेले आहेत आणि त्यांना हं. बेड सोल वगैरे झाले आहेत. हं, हं, ते हं. मुलं असून कारण त्यांना मुलगी नाही. हं. त्याच्यामुळे मुलं असून सगळं करायचं त्याचं हं, हं, आणि मग हं, हं. शेवटी ते हताश होऊन मग त्यांनी फोन केला, की हं. आता काय करू? आता तर मग माझ्याच मिस्टरांनी त्यांना म्हटलं, की "बघ असं-असं आहे आणि ॲक्चुअली तुम्ही लोकांनी तिला थांबवून ठेवलंय. हो. इमोशनली एक्झॅक्टली. थांबवून हो, ठेवलेलं आहे. हो, हो.
तिला जाऊ द्या आता. हो, लेटिंग गो. हा हां. हा एक इतका इंटरनल प्रोसेस असतो. आणि म्हणजे तो तो व्यक्ती तर इमोशनल झालाच, पण ठीक आहे असं नाही, वगैरे त्यामुळे म्हणून मग इथे ना ग्रीफ काउन्सेलिंग नावाची गोष्ट होते आणि एक अँटिसिपेटरी ग्रीफ नावाची गोष्ट असते. अँटिसिपेटरी ग्रीफ म्हणजे ती व्यक्ती आता आहे माझ्या शेजारी, पण कळलंय की हा डायग्नोसिस आहे आणि आता ही 2 वर्षांनी नसेल, म्हणून आजपासून दुःख व्हायला लागतं. तर आणि मग मग ही 2 वर्ष छान गेली पाहिजे ना पण त्यापेक्षा. तर त्यामुळे काउन्सिलरकडे जावं, काउन्सेलिंग घ्यावं अशा वेळेस आणि डू नॉट हेजिटेट. अर्जुन गेलाच ना कृष्णाकडे. तो नसता गेला तर मग पूर्ण महाभारतच वेगळं असतं. तर दुविधेसाठी घ्या काउन्सेलिंग, गो टू अ काउन्सिलर, टेक हेल्प. तर ही सापडली आहे मला. तर डॉक्टर शंतनू अभ्यंकर, एक्स्ट्रीमली रॅशनल पर्सन. भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. तुम्ही त्याचं Googleवर नाव टाकलं तर इतकं भरमसाठ येईल तिकडे. तर शंतनू, तू इतक्या डिबेट्स करवल्या, की आज चूप राहून कसं चालेल? तू इतकं हसवलंस, की आज रडून कसं चालेल? माहीत आहे ऐकत नाहीयेस तू. अरे रॅशनलीच विचार करतीये रे. आमच्या वेड्या मनांनी मात्र तुझं जाणं अजून पचवलं नाहीये. अवेळी, अकाली असे असतात अनेक शब्द. एक क्षण मात्र असा येतो, मग लाईफ होतं स्तब्ध. कोण ठरवतं वेळ आणि कोण ठरवतं काळ? घेऊन जातो माणसं आणि मागे राहतात सवाल. ॲक्सेलरेटेड लिव्हिंग इज अ फ्रेज बॉर्न विथ यू. ॲक्सेलरेटेड लिव्हिंग म्हणजे त्या तेवढ्या 2 वर्ष जी त्याला मिळाली ना, किमोमुळे एक्सटेंड झालं जे, त्या त्या 2 वर्षात जी 5 पुस्तकं त्याने लिहिली. ॲक्सेलरेटेड लिव्हिंग हा शब्द मी इन्व्हेंट केला त्याच्याकरता. ॲक्सेलरेटेड लिव्हिंग इज अ फ्रेज बॉर्न विथ यू. इन द पास्ट 2-3 इयर्स, डिकेड्स यू हॅव लिव्ह्ड थ्रू. भारदस्त मन, भारदस्त विचार, भारदस्त कृतीने जीवनाचा विस्तार. प्रॅग्मॅटिक, रॅशनल असं बोलणं सोपं असतं. जीवन मात्र तसंच जगून तसंच मरणं शक्य नसतं. जे ठरवलंस ते केलंस, विचार आणि कृती. जगण्याचं धाडस मृत्यूच्याही मुखी. खरंच मित्रा, मृत्यूचाही छातीठोक सामना केलास. मरायचंही कसं त्याचा शेवटचा धडा दिलास. तू माणूस पण इतकं उंचावलंस, की आज बुडून कसं चालेल? तू इतकं हसवलंस, की आज रडून कसं चालेल? ॲक्चुअली असे क्षण येतच असतील पॉडकास्टमध्ये कदाचित. येतात. हो ना. पण मी तर कोणीच नाही त्याची. हो. पण ते तुमच्या सोबत चे आणि 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 आम्ही हे म्हणजे आत्ता जस्ट 1 वर्षापेक्षा थोडे जास्त महिने झालेत आफ्टर हिज पासिंग अवे आणि म्हणजे माझ्या बोलण्यात ते झालं ना, की तो आहे म्हणून. तर पण त्यानं तो खरंच आणि धडा एज देऊन काय? गेला. माझ्याहून 7 वर्ष मोठा म्हणजे ही वॉज 62-63 आसपास. सो बट पण म्हणजे हा धडा देऊन गेला, की हो म्हणजे झालंय. अजून एक माझीच मैत्रीण आहे शाळेतली आणि तिच्या नवऱ्याला 42व्या वर्षी कॅन्सर झाला. मलाच असं का झालं? मागच्या जन्माची फळं आहेत का? वगैरे काहीही असं त्या दोघांनी केलं नाही. संजय जगताप त्याचं नाव. अ, भरपूर आमचं बोलणं व्हायचं. मृत्यूबद्दल पण, कॅन्सरबद्दल पण. त्या फॅमिलीने तेव्हा त्याची मुलं लहान होती, एक शाळेत आणि एक जस्ट अबाउट कॉलेज सुरू असं. आणि त्या अख्ख्या फॅमिलीने इतका सुंदर सामना केला ह्या डायग्नोसिसचा. आणि मी संजयला म्हणायचे, की अ, "तुम्ही इतकं सगळं छान हे सगळं करताय, तू ह्याच्याबद्दल लिहिलं पाहिजेस." तर पहिल्या राउंड ऑफ किमोनंतर तो बरा झाला होता आणि कामही करत होता तो. तर तेव्हा त्याने कॅन्सर इन द 40s नावाचं पुस्तक लिहिलं. अजूनही ते अवेलेबल आहे, की 40शीत कॅन्सर झाला आणि त्याचा आम्ही कसा सामना केला. त्याचा जेव्हा पुन्हा आला ब्रेन ट्यूमर, तेव्हा त्या दोघांनी शांतपणे ठरवलं नवरा-बायकोनी, की नाही करायचं आता काही. आय एम गोइंग. कोणाकडेही तक्रार नाही. आणि आणि ही तेवढं जस्ट ती पार्टनर सुद्धा होय, होय, म्हणजे होय, सहमती तिने होय. सहमती दाखवली, दाखवली. ही हो. तिचं खूप मोठं धाडस. हो, हो. धाडस आणि निस्वार्थपणा मी म्हणीन, की नाही माझ्यासाठी तू राहा. माझ्यासाठी हे करूया. नाही. हे म्हणजे खरं निस्वार्थ प्रेम. ॲक्चुअली कधी-कधी असं असतं ना, की
आजचा पॉडकास्ट कुठे नेतोय खरंच माहिती नाही. आपण जाऊया सगळीकडे गल्ल्या पण गल्ल्यांमध्ये जाऊ. पण असं होतं ना, की आपण आपल्या पार्टनरला कोणीही म्हणा हो, किंवा तो हो, पुरुष असो किंवा स्त्री हो, नको गेला पाहिजे हो. नाही ती जाता कामा नये. हे हं, असंच खूप इमोशनली असतं. पण जेव्हा खूप प्रॅक्टिकली जेव्हा विचार केला आणि ही हं, जी लिव्हिंग विल बद्दल जर आपण विचार केला, हं. तर म्हणजे डोक्यानी म्हणा आणि मनानी म्हणा, हो, की जर विचार केला, की नाही तिला वेदना होता कामा नये, हो, जर हा विचार केला हो, आणि मला तर वाटतं, की आपला ह्या पॉडकास्टमुळे अजून लोकांपर्यंत ही गोष्ट जावी हो, आणि जास्तीत जास्त हो. पसरावी आणि आणि हा विचार जावा, की ही खरी करुणा आहे. ही मिसप्लेस्ड सहानुभूती नाहीये. ही खरी करुणा आहे, की तुम्हाला खरंच प्रेम आहे आणि ते निस्वार्थ प्रेम आहे आणि त्या व्यक्तीचा विचार तुम्ही करताय आणि लेटिंग गो हे करताय तुम्ही. म्हणजे आमच्या लिव्हिंग विल क्लिनिकला आलेल्या एका आजींनी हाही प्रश्न विचारला, की "का हो मी करून ठेवीन लिव्हिंग विल आणि मग माझ्या त्या सगळ्या मुलाबाळांनी येऊन ते ऐकलंच नाही तसं तर लावलंच मला व्हेंटिलेटर आणि ठेवलंच तसं 1.5 महिना तर?" हो. मग त्यांनीच युक्ती काढली. त्या म्हणाल्या, "मी माझ्या मृत्यूपत्रात लिहून ठेवणार आहे, हं. की लिव्हिंग विल फॉलो नाही झाली तर ह्यांना पैसे नाही मिळणार." ॲक्चुअली तर तर होत असेल ना असं? हो, तर त्या 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 म्हणाल्या, "मीच की ही युक्ती करते, की लिव्हिंग विल जर फॉलो झाली, तर सगळ्यांना हे वाटे मिळतील आणि लिव्हिंग विल फॉलो नाही झाली, तुम्ही भांडत बसलात मी आयसीयूत असताना, हं. तर कोणालाही पैसे नाही मिळणार, एन-जी-ओला डोनेशन." ओह! तर त्या म्हणाल्या, "मी असं करून ठेवते." बरं आता तुम्ही हा जो इन्सिडेंट सांगितला, हं. त्याच्यामध्ये एक निष्कर्ष निघतो, की ज्यांच्याकडे पैसा आहे, होय. तेच लिव्हिंग विल करतात का? की नाही. सर्वसाधारण माणूस करतो? खरं तर सर्वसाधारण माणूस सुद्धा करतो आणि करायला केलं पाहिजे. केलं पाहिजे. हां. कारण लिव्हिंग विल इज नॉट अबाउट प्रॉपर्टी डिस्ट्रिब्युशन. इट इज अबाउट माझ्याबरोबर काय होतं? माझ्या शरीराचे हाल होणार आहेत का? माझ्या मनाविरुद्ध. इट इज अबाउट दॅट. त्यामुळे मगाशी आपण हां. व्हेंटिलेशनबद्दल बोललो हो, व्हेंटिलेटरवर. हो. व्हेंटिलेटर म्हणजे ऑलमोस्ट गेलेला व्यक्ती. नाहीये असं. तो डायग्नोसिस काय आहे? कोणत्या डायग्नोसिससाठी आपण व्हेंटिलेटर लावतोय? हं. म्हणजे आता मी ती चितळे काका म्हणून माझ्या या न्यूजलेटरमध्येच एक छोटीशी स्टोरी आहे, हं. की ते नॉन कन्व्हल्सिव्ह एपिलेप्सीचे पेशंट होते. त्यांना जेव्हा एपिलेप्सीचा झटका यायचा, तेव्हा अशी फिट नाही यायची. हं. ते नुसतेच अनकॉन्शियस व्हायचे आणि अनेक तास ते तसेच राहायचे. फक्त ईईजीवर डायग्नोसिस व्हायचा त्यांचा. बाकी सगळं नॉर्मल यायचं. तर ते जेव्हा पहिल्यांदा आले नॉन कन्व्हल्सिव्ह एपिलेप्सीमध्ये तेव्हा हं. डायग्नोसिस व्हायला वेळ लागला. कारण हा रेअर डायग्नोसिस आहे हो, असा. हो. हो, हो. मग जेव्हा डायग्नोसिस झाला तेव्हा मग त्यांचं सगळं ट्रीटमेंट सुरू झाली. मग ते बरे झाले, घरी गेले. हं, हं. मग 5-6 वर्ष ते छानच गेले त्यांचे त्या ट्रीटमेंटवर. हं. मग पुन्हा एकदा त्यांना नॉन कन्व्हल्सिव्ह स्टेटस एपिलेप्टिकसचा अटॅक आला. परत ते असेच भ्रमिष्ठ आणि मग अनकॉन्शियस झाले. पण मग त्यावेळेला त्यांच्या घरची लोकांची काय अवस्था व्हायची? ऑफकोर्स घाबरायला होतं ना. हां. घाबरायला होतं आणि पहिल्या ॲडमिशनला तर 2 दिवस डायग्नोसिस होत नाहीये. मी नवीन-नवीन न्यूरोलॉजिस्ट, ही कोण आहे पूर्णिमा? आम्ही हिच्याबद्दल कधी ऐकलं नाहीये. पण तरी झाला डायग्नोसिस आणि मग तो त्यातनं विश्वास ते घेणं पण हो, महत्वाचं आहे ना? हो. बिलकुल. तर मग मग त्या पहिल्या वेळेस मग 5 वर्षांनंतर त्यांना दुसऱ्यांदा झाला. तोपर्यंत शरीर अजून वृद्ध झालं होतं. अजून एखादा आजार ॲड झाला होता लिस्टमध्ये. कारण वयोमानाने ॲड होत जातात डायग्नोसिस. मग त्यातनं पण ते 2-3 दिवसात बाहेर आले विथआऊट आयसीयू. विथआऊट व्हेंटिलेटर. मग त्याच्या 3-4 वर्षानंतर जेव्हा त्यांना पुन्हा एकदा हाच अटॅक आला, तेव्हा त्यांनी ॲस्पिरेट केलं होतं आणि त्यांना न्यूमोनिया झाला होता आणि त्यांचा श्वासोच्छ्वास जोरात चालला होता. त्यांची मुलगी जी वकील आहे, ती म्हणाली, की व्हेंटिलेटरवर ठेवायचं नाही आहे, कारण आमची चर्चा झाली आहे. नॉट जस्ट वन्स. आम्ही 3-4 वेळा ह्याच्याबद्दल बोललोय, की जर अशी वेळ आली तर मला व्हेंटिलेटर लावायचं नाही. हॉस्पिटलच्या त्यांनी स्वतःहून लोकांनी सांगितलं होतं. हो, हो. आणि मुलगी वकील असल्यामुळे अ, तिच्या म्हणण्यालाही वट होता आणि ती आणि तिची बहीण दे ऑन द सेम पेज. म्हणजे असं नाही, की बहीण येऊन म्हणणार होती, "नाही मला हे पटत नाही." दे ऑन द सेम पेज आणि ती म्हणाली, की "माझ्याशी बोलणं झालं आहे बाबांचं इतक्यांदा. सो वी जस्ट अलाउड हिम, वी केप्ट हिम कम्फर्टेबल." त्या अनकॉन्शियस स्टेटसाठी जी काय आधी औषधं दिली होती ती सगळी दिली आणि मग ब्रीथिंगचा जो काय प्रॉब्लेम त्यांचा होता, रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये ते गेले होते. त्याच्यासाठी कम्फर्टेबल ठेवायला जे काय करावं लागतं ते आम्ही सगळं केलं. ही पास्ड अवे पीसफुली आणि आणि कळलं होतं, की हे त्यांनी ते ठरवलेलं होतं, की मला असं जर झालं तर मला नकोय.
हं. बरं आता म्हणजे अशा केसेस तर बऱ्याच असतील. पण जेव्हा आपण ही विल करतो, हो. तेव्हा मग ही विल राहते कोणाजवळ? हा वकिलाजवळ की अतिशय चांगला प्रश्न आहे आणि ह्याचं सोल्युशन आम्हाला पण स्टंबल अपॉन झालो आम्ही. तर ही विल झाली, की नोटराइज करायची. रजिस्टर करू नाही शकत आपण आता आणि त्या कॉपीज तुम्ही तुमच्या प्रियजनांकडे द्यायच्या आहेत. आम्ही तर म्हणतोय हॉस्पिटलकडे पण द्या, ज्या हॉस्पिटलमध्ये तुमची रोजची ट्रीटमेंट होते. पण मग आता आमचे लिव्हिंग विल केलेले लोकं जेव्हा गेले हॉस्पिटल्समध्ये ते म्हणाले, "आमच्याकडे जागा नाहीये ठेवायला, परत घेऊन जा." जन्म-मृत्यू नोंदणी केंद्र जे आहे, तिथे एक कॉपी द्यायची असते आणि आभा कार्ड, जे आधार कार्डने जनरेट केलेलं आपलं हेल्थ कार्ड आहे, त्या आभा कार्डला लिंक करून आपण ती डिजी लॉकरमध्ये ठेवू शकतो. डिजिलॉकरमध्ये? हो, आपण हे ठेवू शकतो. कारण आभा कार्ड तिथे घेऊ शकतो आणि मग ज्या डॉक्युमेंट्स आहेत, त्या आभा कार्डशी आपण ही लिव्हिंग विल लिंक करू आभा कार्ड शकतो. काय आहे? अ, आता हे परत लीगल अँगल ओके. आला, ठीक आहे. तर ते हेल्थ रिलेटेड आधार लिंक्ड हेल्थ कार्ड आहे ते आपलं. म्हणजे आपल्या हेल्थचा डेटा सिस्टममध्ये असावा. जसं यूकेमध्ये नॅशनल हेल्थ स्कीम आहे. सगळ्यांचा हेल्थ डेटा असतो एका ठिकाणी. तसे प्रयत्न आपल्या इथे पण चालू आहेत आणि त्याच्यासाठी आभा कार्ड नावाची अ, योजना बनवलेली आहे, की प्रत्येकाने आपलं आभा कार्ड बनवायचं. जिथे आपला हेल्थ रेकॉर्ड आपण अपलोड करू शकतो. तर त्या आणि त्या आधारशी लिंक्ड आहे. मग त्या आभा कार्डची लिंक आपण आपली लिव्हिंग विल करू शकतो आणि आपल्या डिजी लॉकरमध्ये घेऊ शकतो. आमचा काय प्लॅन चालू आहे, की जसं क्रेडिट कार्ड असतं ना आणि त्याच्यावर क्यूआर कोड किंवा एखाद्या आपल्याला स्वायपिंगसाठी जे जसं असतं, तर तसं एक चिप असते ती हां, स्वाईप्स हां. हां. तर तशी चिप लिव्हिंग विलसाठी करून घ्यायला पाहिजे. बरं मग ती म्हणजे काय कसं बघता येईल की हां, म्हणजे मग कुठे ती स्वॅप करायची किंवा काय असं? किंवा क्यूआर कोड असेल समजा, हां, हां. तर तो क्यूआर कोड स्कॅन झाला की लिव्हिंग विल येणार. ओह! तर असं आम्ही आमच्या आणि ती संस्थेतर्फे आपल्या करणार आहोत. पॉकेटमध्ये ठेवायची? हां, हां. तर तसा आमचा प्लॅन आहे. हे असं रेग्युलेशन नाहीये कुठे. पण कारण हे लोकं प्रश्न विचारतायत, की करून ठेवली घरी लॉकरमध्ये काय उपयोग आहे त्याचा? आणि ती कोणाला माहिती आहे? हो, तर म्हणून चर्चा ही झाली पाहिजे. अगेन मुळाशी वी कम बॅक टू स्क्वेअर वन की चर्चा ही झालीच पाहिजे. म्हणून आम्ही तिसऱ्या व्हिजिटला लिव्हिंग विल करतो. मग तिसऱ्या व्हिजिटला आम्ही नोटरीला बोलवतो आणि मग सेकंड व्हिजिटला आम्ही टेम्प्लेट दिलेलं आहे. मग त्यांनी पेन्सिलने भरायचं, कारण पेन्सिलने भरताना विचार होणार आहे ओह! आणि मग कळणार आहे की नाही याचं नाव नाही लिहिलंय मी द्यायला पाहिजे 1 नंबरवर. मग ते आपण म्हणजे अच्छा ती बदलू पण शकतो? हो, रिवाईज करू शकतो लिव्हिंग विल ती किती 2-3 दिवसांनी? वर्षांनी, कधी पण 6 महिन्यांनी करू शकतो. खर्च नोटरीचा आपल्यालाच करायचा आहे. बरं हां. आता तुम्ही खर्चाचा विषय काढला तर याला खर्च किती येतो? तर लिव्हिंग विलचं टेम्प्लेट फ्रीली अवेलेबल आहे. आम्ही 3 व्हिजिट्सचे ह्या सगळ्या गोष्टींचे आम्ही ₹500 घेतो. कारण आम्ही हे समाजकार्य म्हणून करतोय. तर तिन्ही व्हिजिट्सचे मिळून ₹500 घेतोय. नोटरी जे त्या ठिकाणचे नोटरी जेवढे चार्ज करतील, ते तेवढे घेणार आहेत. बरं मग सेंटर्स याचे आहेत का नाही लिव्हिंग? आहेत, नाही आहेत. हां. तर आम्ही नागपूरमध्ये प्लॅन आहे आमचा सुरू करायचा आमच्या संस्थेतर्फे. कारण हे खूप जबाबदारीचं काम आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे अहम काढून करायचं काम आहे, की मी हे मीपणा करतीये हां, मीपणा नको आहे ह्याच्यामध्ये. कारण हे इतकं आपल्या सगळ्यांपेक्षा इतकं मोठं काम आहे ना हे, की हे काम झालं पाहिजे. कोण करतंय हे महत्त्वाचं नाहीये. म्हणून ते सेंटर्स झाले पाहिजे जागोजागी मग असा आमचा पुण्यात आता प्रयत्न आहे. तुमचं काम तर आता सध्या पुण्यात सुरू आता आहे. सध्या आम्ही पुण्यात पण सुरू केलं पुण्यात आता. अजूनही आहेत तुमच्या सेंटरच्या व्यतिरिक्त पण अ, आहेत? बरेचसे लॉयर्स इंडिपेंडेंटली करतात, लिव्हिंग विल्स करून देतात. ओके. पण मग त्यांना हे सायकोसोशल काउन्सिलिंग नाही करता नाही येत. करतायत. ते लीगल प्रोसेसच हां, करत ते लीगल असतील. प्रोसेस करतात. लिव्हिंग विल एक टेम्प्लेट बनवायचा आणि मग त्याचं द्यायचं. आता माझ्याकडे एक काका आले होते. तर ते त्यांनी 2014 मध्ये केलेलं एक लिव्हिंग विल आणलं होतं दाखवायला. मला म्हणाले, की "हे बघ, हे मी माझं 2014 मध्ये केलेलं आहे." म्हणजे तर तेव्हा होतं लिव्हिंग बिल 2014? म्हणजे कन्सेप्ट एक होती, की मला असं मांडून ठेवायचंय. ते नोटराइज नाहीये. इट वॉज जस्ट हस्तलिखित होतं आणि पण ते मुद्दे अतिशय सुंदर होते. ते म्हणाले, "मी एका लॉयर मित्राशी बोलून हे करून ठेवलं होतं." म्हणजे इट वॉज नॉट अ नोटराइज्ड लिव्हिंग विल, पण त्यांनी ते लिहून ठेवलं होतं. पण आता ती नोटराईज झाली आहे आणि लीगली पण ही प्रोसेस हां, हां, होतेय. हां, हां. म्हणजे 2018 सुप्रीम पासनं कोर्टकडनं ही मान्यता हो, मिळालेली हो, आहे. हो. म्हणून हा नोटरायझेशन. विषय घेण्याचा मला
जास्त इच्छा झाली इच्छा की झाली. नाही ही हो. घ्यायलाच पाहिजे हो, म्हणजे आणि इतकं आम्ही तुमचा शोध काढला. सुप्रीम कोर्टाने इतकं करून ठेवलंय आता आपण आणि लकीली त्याचं तुम्ही काहीतरी आम्हाला मिळाल्या. होय. कारण हे आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून पोहोचणं खूप हो, गरजेचं आहे. हो, बरं, हो. या सगळ्या गोष्टीशी हां. जसं सामान्य लोक तर अवेअर नाहीतच असं आपण हो, कन्सिडर करूया. हो. पण डॉक्टर अवेअर आहेत का? पुष्कळसे डॉक्टर अवेअर नाहीयेत. आता बरेच डॉक्टरांनी चळवळ सुरू केली. अ, शानबाग केस जी झाली होती के-ई-एममध्ये, ती एक नर्स वरती म्हणजे तिच्यावर एक क्राईम पेट्रोलचा एपिसोड पण झाला होता. तिला मोलेस्ट करून तिला मारण्यात आलं आणि हां. ती मृत्यू नाही झाला तिचा, पण ती व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होती आणि मग तिला तिच्याच नर्सिंग कलीग्सनी जिवंत ठेवलं होतं इन ऑल द हो, लाईफ हो, सपोर्ट हो. सिस्टम्स. मला मग वाटतं ते खूप गाजलं होतं ते खूप प्रकरण. गाजलं आणि मग हं. तिथून मग भारताचं लक्ष गेलं एंड ऑफ लाईफ केअरकडे आणि मग डू नॉट अटेम्प्ट रिससिटेशन, एंड ऑफ लाईफ केअर कन्सेंट, कम्फर्ट केअर कन्सेंट अशा कन्सेंट्स बऱ्याचशा आय-सी-यूजमध्ये सुरू झाल्या आहेत. म्हणजे जेव्हा कळतं, की आता आपला पेशंट बरा होऊ नाही शकत आहे, हं, हं, हं. आय-सी-यूमध्ये गेल्यावरच कळतं, की अरे नाही हे काहीतरी खूपच मोठं झालंय आणि धक्का बसतो, हं, हं. नातेवाईक धक्क्यात असतात. मग डॉक्टर्स काउन्सिल करतात, की नाही तुमचे पेशंट बरे होणार नाहीयेत हं. आणि व्हेंटिलेटर अजून सुरू केलेला नाहीये. मग तिथे त्यांना सांगण्यात येतं, की हे असं-असं आहे. ट्रान्सपरन्सी असते, काउन्सिलिंग करतात. तर पुष्कळशा आय-सी-यूच्या डॉक्टर्समध्ये ही जागरूकता आहे, आय-सी-यूच्या. आय-सी-यूच्याच फक्त. हां, हं. आय-सी-यूच्या मेनली, हं. की एंड ऑफ लाईफ केअर कन्सेंट, की नाही आम्हाला व्हेंटिलेटर नाही लावायचं आहे. आम्हाला कम्फर्टेबल आय लाइक टू कॉल इट कम्फर्ट केअर कन्सेंट. कारण एंड ऑफ लाईफ केअर कन्सेंट म्हटलं ना, की नातेवाईकांना वाटतं, की आता ई-ओ-एल-सी दिली आहे, हो. आता हे आमच्या पेशंटकडे बघणारच नाहीत. हो, म्हणजे आता ही शेवटची स्टेज हां आहे आणि बाबा आता असं. हे दुर्लक्ष करतील आमच्या पेशंटकडे. असं नातेवाईकांना बरेचदा वाटतं. तर मला आवडतं त्याला कम्फर्ट केअर कन्सेंट म्हणायला, की आम्हाला कळलंय पेशंट बरा नाही होणार आहे आणि आम्हाला आता फक्त कम्फर्ट केअर हवं आहे. म्हणजे पेशंटला कम्फर्टेबल ठेवायचंय शेवटच्या श्वासापर्यंत. म्हणजे मी हं. गोल्स ऑफ ट्रीटमेंटमध्ये म्हणते, की कम्फर्ट आणि डिग्निटी हे शेवटच्या श्वासापर्यंत देता आले पाहिजेत. हं. तर हे कम्फर्ट केअर कन्सेंट म्हणून सुद्धा काही ठिकाणी घेतलं जातं. एंड ऑफ लाईफ केअर कन्सेंट अशा अशा नावाने घेतलं जातं किंवा डू नॉट अटेम्प्ट रिससिटेशन. म्हणजे बरोबर. आता जर हार्ट थांबलं, तर ते मसाज-बिसाज काही देऊ नका. इंट्राकार्डियाक एड्रेनालिन वगैरे काहीही देऊ नका. डू नॉट पण इव्हन डॉक्टर हे अटेम्प्ट अवेअर रिससिटेशन. त्या नातेवाईकांना करतात का? सांगतात हो. का डॉक्टर? मोस्ट ऑफ द आय-सी-यू डॉक्टर्स जे चांगले हॉस्पिटल्स आहेत, तिथे मोस्ट ऑफ द आय-सी-यू डॉक्टर्स विल टेल, डू नॉट लिव्हिंग विल अटेम्प्ट रिससिटेशन. बद्दल ह्या सांगतात. कन्सेंट आहेत आणि तुमची जर तशी तयारी असेल, तर प्लीज आत्ताच त्याच्यावर सही करा. कारण कारण ते नाहीतर कॉन्शियस आहेत म्हणजे बोलू शकतात किंवा लिहू शकतात किंवा ते माइंडली ते हो, प्रेझेंट आहे. हो. नातेवाईक. हां, हां, हां. नातेवाईक. हो. आणि मग त्यांनी मग ती कारण काय होतं सकाळी 10 वाजता पेशंट ॲडमिट झालाय आणि ई-ओ-एल-सी नाही, नाही बघू आम्ही विचार करतो. अजून ती मुलगी त्यांची इंग्लंडवरून यायची आहे. मग तिला विचारून ठरवू वगैरे, वगैरे. पण मग रात्री कोणीतरी काहीतरी घटना होते आणि त्या आर-एम-ओला कन्सेंट सही केलेली नसते आणि मग दॅट आर-एम-ओ विल बी फोर्स्ड टू स्टार्ट व्हेंटिलेटर. की घटना माझ्या ड्युटीमध्ये झाली आहे. आमचा रिफ्लेक्स आहे ना, तो जीव वाचवणं हा रिफ्लेक्स आहे. बरोबर. कार्डियाक अरेस्ट झाला, व्ही-टॅक झाला, की द्या शॉक हा रिफ्लेक्स आहे. तर म्हणून मग ती वेळेवर ती साइन करून ठेवली जर कन्सेंट, तर मग जर झाली घटना, कार्डियाक इव्हेंट झाली, तर वी अलाऊ इट टू हॅपन. वी गो विथ नेचर. वी गो विथ नेचर. वी अलाऊ नेचर टू टेक इट्स कोर्स, की त्या शरीराने पण एक निर्णय घेतला, वी अलाऊ इट टू हॅपन. तर आय-सी-यूचे पुष्कळसे डॉक्टर्स आर अवेअर ऑफ धिस. पण बरेचदा छोट्या-छोट्या प्रॅक्टिसेस ज्यांच्या असतील किंवा स्मॉलर टाउन्समध्ये बऱ्याच डॉक्टर्सना अवेअरनेस नाहीये. तो अशाच चर्चासत्रातनं हा झाला पाहिजे. कारण आम्ही मेडिकल सी-एम-ई जे अटेंड करतो किंवा कॉन्फरन्सेस जे अटेंड करतो, त्याच्यात बरं कसा करायचा ह्याचा रिसर्च मांडला जातोय ना. हो. लिव्हिंग विल्सबद्दल बोललं नाही जात नाही म्हणून जात. तो कॉमन प्लॅटफॉर्म अशा सदरातूनच तो निर्माण होणार आहे. बरोबर आहे. पण जेव्हा लिव्हिंग विल केली जाते, हां. तेव्हा त्या व्यक्तीची मेंटल हेल्थ चेक केली जाते? हो, तिथे तो सेगमेंट आहे, की मी अवेअर आहे आणि जर समजा मेंटली अवेअर नसेल, तर आम्ही नाही करू देणार आहे त्यांना ती लिव्हिंग विल. बरं. त्यावेळेला काही विटनेस पाहिजे असतात? हो, विटनेस हवे असतात, जे अनरिलेटेड राहू शकतात. जस्ट टू नो की हे सगळं शिस्तबद्ध पद्धतीने झालंय आणि डेझिग्नेटेड हेल्थ केअर रिप्रेझेंटेटिव्ह डी-एच-आर हं. तुम्हाला नमूद करावे लागतात त्या लिव्हिंग विलमध्ये. म्हणजे जे 4थं आणि 5वं पान आहे, अप टू 3 डी-एच-आर आम्ही सांगतो करायला. म्हणजे आता मला जर काही झालं, तर माझी पहिली डेझिग्नेटेड हेल्थ रिप्रेझेंटेटिव्ह माझी बहीण आहे. बरं. असं म्हणजे
लिहिणं आहे हां, तिथे. कारण तिच्याशी मी चर्चा केली आणि माझा तिच्यावर विश्वास आहे आणि ती अवेलेबल असते. भारतात आहे ती. पुण्यात राहते. तर मला जर काही झालं तर आणि मी अनकॉन्शियस असले आधी तिला कॉन्टॅक्ट करा. हां. आणि ती ठरवेल, ती चर्चा करेल डॉक्टरांशी, की ह्याचा फायदा होणार आहे का? याने नुकसान नाही ना होणार? हे सगळं ती चर्चा करणार आहे. सेकंड इज माय सन. पण तो येईल यूकेवरनं, मग तो ठरवेल वगैरे, वगैरे. पण पहिली माझी बहीण आहे. तर कारण आय ती हॅव टू भारतात आहे, तुम्हाला इझिली हां. अवेलेबल हो. आहे. तर आता हा पण एका व्यक्तीने विचारलेला प्रश्न होता, की माझी एक मुलगी इंदोरला आहे, एक यूएसएला आहे आणि एक मुलगा आहे तो इंग्लंडला राहतो. तर म्हटलं, "मग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कोण आणणार आहे?" तर "इथे पुतण्या आहे." मग त्याच्याशी चर्चा करा, तो तुमचा नंबर 1 आहे. बरोबर. नंबर 2 तुमची इंदोरची आहे. मग तुम्ही बघा कोण लगेच येऊ शकणार आहे. मग तुम्ही 3 एकांनी विचारलं, की "आम्हाला 5 द्यायचे आहेत डेझिग्नेटेड हेल्थ रिप्रेझेंटेटिव्हज." म्हटलं, "द्या." त्या म्हणजे काही सगळ्या बॉन्डिंग नाहीये त्याच्यात. नाही. म्हटलं त्या सगळ्या 5 जणांशी चर्चा करून ठेवा तुम्ही. मेन आहे की चर्चा. अगेन वी कम बॅक टू स्क्वेअर वन. हं. चर्चा झाली पाहिजे पण ह्याच्याबद्दल. प्राधान्य तर पहिलं जे नाव दिलेलं आहे त्यालाच देईल. कारण हो. की जे इझिली हो, अवेलेबल हो, असणार हो. आहे आणि तर. त्याच्याशी तुम्ही चर्चा करून ठेवली. की हं. "ताई काही झालं तर तू आहे बरं का माझी. यू हॅव टू टेक डिसिजन्स आणि बघ मला व्हेंटिलेटर नकोय, मला डायलिसिस नकोय, मला मस्त शांतपणे जाऊ दे." हे असं सांगून ठेवायचं आहे. खरंच तर हे खूप टची आहे हो. त्याची आहे पण ते वास्तव आहे आणि इट्स नॉट दॅट बॅड सुद्धा ना. म्हणजे जसं म्हटलं, की iPhone 18 ची वाट पाहतोच आहे आपण. तर तसं ते आहे आणि आणि आपण असं नाही म्हणत आहे, की सर्दी खोकला झाला की जाऊ दे. हो. वी आर म्हणजे सेइंग टर्मिनल हां, इल. हां, हां. हां. खूप मोठे आजार आणि किंवा हां, काय हां. असं. जो इन्क्युरेबल आहे. हे आपल्याला हे सिद्ध झालेलं आहे मेडिकली. त्या आजारांसाठी म्हणतोय आपण. उगीच आपलं शिंकला, जुलाब झाल्यासाठी नाही म्हणत आहे आपण हे. बरं आता ही जी अवेअरनेस आहे किंवा ही लिव्हिंग विल आहे, ही फक्त 2 टायर सिटीज, 3 टायर सिटीजमध्येच आहे की रुरल एरियात ही आहे त्याचं अवेअरनेस? पर्क्युलेट व्हावं तिथपर्यंत असं असं आमची इच्छा आहे. आम्ही जे हे लोकं आमची जी टीम काम करते, आमची इच्छा आहे की पर्क्युलेट व्हावं सगळीकडे. सगळीकडे आणि असं नाहीये की मृत्यू सगळ्यांचाच होणार आहे आणि असं नाहीये की कॅन्सर रुरल एरियामध्ये नसतो. असं नाहीये की डिमेन्शिया रुरल एरियामध्ये नसतो. इनफॅक्ट गावामध्ये होणारा डिमेन्शिया हा तर एक अक्षरशः वेगळा विषय आहे. ते कसे करतात कोप म्हणजे कारण ते पण तिथे आजोबा-आजी एकत्र एकटेच राहत असतात. आजूबाजूची गावातली लोकं येतात. मुलगा आर्मीमध्ये असतो. तो बॉर्डरवर प्लेस्ड असतो कोणीतरी. त्यांनी नसतं ठरवलं शेती करायचं. मग हे तिथेच एकटे राहत असतात आणि मग त्या आजींना प्रचंड डिमेन्शिया आणि ते आजोबा जे त्यांच्याहून 7 वर्षांनी मोठे आहेत, ते त्यांचा सांभाळ करत असतात. तर आहेत ना प्रॉब्लेम्स गावात नाहीयेत असं नाही, आहेतच ना. नाही पण लिव्हिंग विलबद्दल जागरूकता काहीच नाहीये. नाही ना? नाहीये. हां, मी तर तेच म्हटलं ती म्हणजे केरळामधली जी स्टोरी मी म्हणाली ना, तर मल्याळी मनोरमाच्या लोकांनी ते टेक ओव्हर केलं पॅलिएटिव्ह केअर आणि ॲडव्हान्स्ड मेडिकल डिरेक्टिव्हज. जनसामान्य जे म्हणजे सामान्य मनुष्य त्याच्यावर लेख लिहू लागला. म्हणून अहम नाही ठेवायचा आहे त्याच्यात. सगळ्यांनी करायचंय हे काम. मी तेच म्हटलं म्हणजे खूपच जवळचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं की नागपूर, पुणे, मुंबई हो, जर आपण केलं, हो. तर या केसमध्ये नागपूरमध्ये एवढा अवेअरनेस नसेल, मला असं वाटतं, की पुणे हां. आणि याच्यामध्ये काय म्हणजे जे फायनान्शियली स्ट्राँग आहेत, तेच लिव्हिंग विल करतात? नाही आहे ना तसं. करायला तर सगळ्यांनीच पाहिजे आणि आता आमच्याकडे जे येतायत ते मिडल क्लासच आलेत किंवा सगळे. मी अगेन तेच होईल, की पहिला प्रश्न हाच, की याला खर्च येतो किती? कधी-कधी असं पण होतं ना, हो. की याला आता खर्च येईल, कोण एवढं नाहीतर करेल? बरेच वकील प्रो बोनो पण करायला तयार आहेत आमच्याबरोबर, की जर समजा लोअर सोशिओ इकॉनॉमिक स्टेटसचे लोकं आले, तर जे इतरांकडनं नोटरी घेतायत, ते नाही घेणार. म्हणजे आम्हाला नोटरीचा खर्च पण किती असतो? तर 1000-1500 पर्यंतच्या रेंजमध्ये हां, म्हणजे असं असं खूप सांगितलेलं आहे. लाखावर किंवा नाही, 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 नाही. मुळीच नाही, मुळीच नाही, 10,000वर मुळीच किंवा नाही. असं? आणि आमच्या संस्थे थ्रू आम्ही असं कोणी आले, तर त्या नोटरीचे चार्जेस आम्हीही देतो. तर समजा म्हणजे आमची संस्था फंड करेल. मी अमाउंट याच्यासाठी म्हणतेय, कारण मिडल क्लास आणि हो. सगळ्याच वर्गाची लोकं हो, असतात. हो. त्याच्यामुळे ऑफ त्यांना कोर्स. सगळ्यात आधी हा विचारायला जायच्या आधीच ते हो, पैशाचा हो, हो. विचार करतात. बिलकुल, बिलकुल. इव्हन आपल्याकडे सुद्धा
अनेक लोकं असे आहेत, हो. की मला एवढंसंही काही झालं तर आपण त्यांना सरळ म्हणतो, की तुम्ही हॉस्पिटलला जा. हं. कोण पैसा खर्च करेल? हो, म्हणजे हो, स्वतःची हो. हेल्थ रेग्युलर चेकअप सुद्धा करा. करा. म्हणजे तर हो, ते आधी हो. विचार करतात, की झालं ना आता इतके वर्ष जगलोय आरामात, हो. होऊ दे आता जे होईल. म्हटलं, "अरे नाही, रेग्युलर जायला पाहिजे. रेग्युलर बरोबर. हो. 6 महिन्याचं चेकअप असायला जायला पाहिजे." पाहिजे. हो. पण जुनी लोकं नाही ऐकत. नाही. हां. त्याच्यामुळे ही एक्सपेन्स आहे अमाउंट की इन्व्हेस्टमेंट आहे हे कळत नाही त्यांना. ती कळत नाही. बरोबर. आयुष्यभर खूप कमावलेलं असतं. हो. पण आपण म्हणतो, की नाही एवढं आयुष्य तुमचं झालंय याच्यासाठीच ना तुम्ही केलं, की तुमची दवा-दारू जी काही आहे ती नीट त्यासाठी ते व्हावी. हो, हो. नीट व्यवस्थित व्हावी म्हणून. बरोबर व्हावी. आहे. पण असाही विचार असतो, की नाही हो. खर्च होणार आहे तर मला मला नाही जायचं नाही. करायचंय. हो. एकदा हॉस्पिटलची पायरी चढली, हो. की आता मग खर्चाला सुरुवात होईल. खरं सांगू का जर घरातले सगळेजण ऑन द सेम पेज असतील, हं. अगदीच सगळेजण अगदी क्लिअरली आणि 100% तर मग लॉमध्ये पडलाच नसता ना. हो. तर तर समजा अशी फॅमिली असेल, जसं आम्ही चितळे काकांसाठी केलं. ती अख्खी फॅमिली दे वर ऑन द सेम पेज, की नाही आम्हाला खात्री आहे बाबांची हीच इच्छा होती स्वतःसाठी. तर मग नका करू तुम्ही, पण मग चर्चा तर करून ठेवायची आहे ना. अगेन बॅक टू द सेम थिंग, की चर्चा झाली पाहिजे याची. बोलायचं नाही, टॅबू टॉपिक असं नाहीये हे. बोला ह्याच्याबद्दल बोलून मोकळे व्हा, गेट इट ओव्हर विथ. अँड देन यू आर फ्री टू थिंक अदर थॉट्स. मला वाटतं, की आपण जी चर्चा केली आहे, इतपत तर लोकांपर्यंत आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे, तो गेला असेलच. आणि जर म्हणजे मला लोकांना सांगायला आवडेल, की जर खरंच तुम्ही तुमच्या प्रियजनांना अ, म्हणजे प्रेम करता, त्यांना त्यांना तुम्हाला हवं-हवंसं वाटतं किंवा त्यांची व्यथा, त्यांचं दुःख हे जे खूप जास्त त्यांना सहन न करता त्यांना सुखकर त्यांना जाता यावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही लिव्हिंग विल व्हायलाच पाहिजे. म्हणजे हो. मलाही वाटेल. तुम्हाला काय सांगायचं आहे आपल्या प्रेक्षकांना? की लिव्हिंग विल हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि ते सगळ्यांनी करावं. म्हणजे कधीतरी भारतामध्ये ते कंपल्सरीच करावं असंच मला वाटतंय, जसं काही देशांमध्ये आहे. आणि मृत्यूबद्दल रॅशनली विचार करता आला पाहिजे. तो टॅबू टॉपिक नाहीये. देअर इज नथिंग रॉंग अबाउट इट. ते सगळ्यांचंच एक सत्य आहे. सगळ्यांचाच तो एंड आहे. आणि त्याच्याबद्दल जसं WHOने ज्या स्किल्स सांगितलेल्या आहेत, सेल्फ मॅनेजमेंट स्किल्स, त्याच्यामध्ये आहे थिंकिंग स्किल्स, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिसिजन मेकिंग, इमोशन मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट. ह्याच सगळ्या स्किल्स आपण आपल्या मृत्यूच्या विचार करण्याबद्दल वापरतोय आणि त्याचं जे डॉक्युमेंट फॉर्मॅट आहे, तेच लिव्हिंग विल आहे. तेच लिव्हिंग विल आहे आणि ह्या WHOच्या लाईफ स्किल्स आहेत. म्हणजे आयुष्य कसं जगावं आणि आयुष्य म्हणजे कुठपर्यंत आहे आयुष्य? मृत्यूच्या क्षणापर्यंत. तर मग तिथपर्यंतचा माझा झाला पाहिजे ना, न की फक्त आज-उद्या. सो इट इज रॅशनल थिंकिंग अबाउट माय लाईफ व्हिच एक्झिस्ट्स टिल आय डाय. आणि आपण जेव्हा चर्चा करत होतो, तेव्हा तुम्ही 2 गाणी मला सजेस्ट केली होती. होय. मला आवडेल, की तुम्ही आपल्या दर्शकांना सांगावी आणि ते ती ती गाणी ऐकून तरी त्यांना अजून काय ते इमोशन्स त्यांचे हो. सांगता तर येईल. एक सुंदर गाणं आहे. अ, ते म्हणजे कवी स्वतः टर्मिनली इल होते आणि अ, त्यांचे मित्र त्यांच्याकडे गेले म्हणायला, की "अरे, बरेच दिवस झाले तू काही कविता नाही दिलीस." तेव्हा त्यांनी ह्याची रचना केली. अगदी त्याच्या 2 ओळी म्हणते मी फक्त. मधुमागसी माझ्या सख्या परी, मधुघटकी रिकामी पडती खरी. तर म्हणजे तू माझ्याकडे मधू मागायला आलास, पण माझे आता एम्प्टी आहेत बाउल्स बिकॉज आय एम ऑन माय वे आउट. ठीक आहे. आणि दुसरी जी कॉन्सेप्ट आहे, त्याच्यावर तर पुस्तकं लिहून फेमस झाला मनुष्य, डाय एम्प्टी. म्हणजे आपण जे पृथ्वीवर आलोय, माझ्या एका मित्राची कॉन्सेप्ट आहे, की पृथ्वीवर हेलपाटा नको व्हायला बरं का. गेला काय, आला काय, तिथे जाऊन काहीतरी करून आलं करून पाहिजे. आलं पाहिजे. तर मग काय करणार? समाजाचं देणं लागतो हो, आपण. हो. म्हणजे यू आर डूइंग धिस ब्युटिफुल पॉडकास्ट. हे तुमचं नक्षत्रांचं देणं. तर ही हो. कॉस्मिक गिफ्ट असते आपली आणि मग ती जर कॉस्मिक गिफ्ट आहे, जी तर मला ब्रह्मांडाने मला जर दिलंय हे ज्याला आपण गॉड गिफ्ट असं हां, म्हणतो. हां. तर ते मी परत देऊन मग गेलं पाहिजे इथून. तर डाय एम्प्टी. सगळे ऋण इथे फेडा आणि मग जा. तर मग जर कळलंय माझ्याकडे 5च वर्ष उरली आहेत, तर त्या 5 वर्षात मी काय-काय केलं पाहिजे चांगलं जीवन जगायला हो. पाहिजे. इच्छा ज्या नाहीतर असेल ते पूर्ण हो. करता. नाहीतर मग गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे. तर हे नक्षत्रांचे देणे डोंट डाय विथ डेट.
कॅरी ओव्हर नका करू त्या iPhone 18 मध्ये. इथे संपवा आणि मग फ्रेश मॉडेलकडे जा. सो लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट आणि दॅट इज हाऊ लाँग डू यू लिव्ह टिल यू डाय. सो टॉकिंग अबाउट डेथ इज अ पार्ट ऑफ इट. खरंच मस्त. मज्जा आली तुमच्याशी ओके. बोलून. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि ह्या कॉन्सेप्टबद्दल बोललात. कारण खरंच मनापासून वाटतं, की या विषयावर बोलणं अत्यंत गरजेचं आहे आणि याचा अवेअरनेस, यांची जागरूकता ही सगळ्यांमध्ये व्हावी आणि आपल्या प्रियकरांना न दुखवता ते सहज रीतीने गेले पाहिजे. अ, खूप खूप धन्यवाद तुमचं इथे आल्याबद्दल. थँक सो मच. तुम्हालाही हा पॉडकास्ट कसा वाटला तो आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि या विषयावर या चर्चेवर तुमचा काय विचार आहे ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. कारण आम्हालाही आवडेल तुम्ही काय विचार करताय या कॉन्सेप्टबद्दल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. असेच आमच्यासोबत राहा आणि शेअर करायला विसरू नका.